नमस्कार, मी सई। ॲक्च्युली पूर्ण नाव मी सांगत नाही आहे, कारण सध्या मी 2 आडनावांसोबत जगते आहे। त्यामुळे माझी ओळख किंवा माझं अस्तित्व हे मला फक्त माझ्या नावातूनच सांगायला आवडेल। माझं नाव सई, कोल्हापूरमध्ये राहते। आज मला इथे माझ्या आयुष्याबद्दल बोलायची संधी दिली आहे आणि मला फार बरं वाटतं की मला काहीतरी माझ्या आयुष्याबद्दल सांगायला मिळत आहे। सुरुवात मला लहानपणापासूनच करायला आवडेल, कारण लहानपणापासून आत्तापर्यंत जे काही घडले माझ्या आयुष्यात किंवा जे काही मी सामोरे गेली आहे ते खूप बरंच काही आहे। आणि प्रत्येक माणूस कुठल्या तरी ठिकाणाला पोहोचतो, त्याच्यासाठी त्याच्या आयुष्यात त्याचे आलेले अनुभव महत्त्वाचे असतात। अनुभवानेच माणूस बनत असतो। तर सुरुवातीला मी सांगेन की माझा जन्म मिडल क्लास फॅमिलीमध्ये झाला। रांगोळी नावाचं गाव आहे इचलकरंजीकडे। तर तिथे जन्म तिथे झाला, पण माझ्या आईबाबांच्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम्स सुरू झाले। जसं की महत्त्वाचं म्हणजे त्यांना मानसिक त्रास खूप व्हायला लागला फॅमिलीकडून। त्यामुळे मग त्यांनी असा निर्णय घेतला की आईला घेऊन ते बाहेर कुठेतरी जाऊन राहायचं। पहिला म्हणले मी मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्माला आले, पण नंतर होते ते मिडल क्लासपेक्षाही खालची फॅमिली, म्हणजे लो क्लास म्हणलात तरी चालेल। त्यामुळे परिस्थिती फार अशी काही बरी नव्हती। आई माझी घरकाम करायची, बारीक सारीक ब्लाऊज वगैरे शिवणे असं काहीतरी करायची, आणि बाबा मागावरती सुरुवातीला जायचे, त्याच्यानंतर MIDCमध्ये शिरोलीमध्ये जायला लागले। आणि भाऊ माझा 2 वर्षाचा होता, मी 9 महिन्याची। त्यामुळे दोघांना बरंच काही खायला वगैरे लागायचं। घरात पण बऱ्याच गोष्टी लागतातच रोजच्या जीवनामध्ये। मग हे कष्ट करत करत ह्या सगळ्या गोष्टी सुरूच होत्या। मग बरंच मदत म्हणून एकाने मदत केली आणि छोटीशी रूम आम्हाला राहायला मिळाली। पण बऱ्याच गोष्टी मला आठवत आहेत ज्या आठवू पण नाही आहेत, पण त्या माझ्या मनात साचलेल्या आहेत, त्यामुळे मला आठवत असतील, माहिती नाही आहे। मग बाबा माझे त्याच्यानंतर तिथेच एक आम्ही म्हैस घेतली, तिथे शेतात वगैरे काहीतरी काम करायचे, किंवा सोबतच त्यांनी इतर कामंही सुरू केली। मग आम्ही किराणा मालचं दुकान सुरू केलं, कारण तिथे शाळा जवळच होती। आणि सोबत त्यांनी मेस सुरू केली, कारण DY पाटीलचं कॉलेज पहिल्यांदाच तिथे आलं होतं। त्यामुळे तिथे असं जेवण वगैरे कोणी मेस वगैरे असं काही करत नव्हतं। मग तसंही आई माझी सुगरण होतीच, त्यामुळे मग मेस सुरू करूयात असं त्यांचं ठरलं। मला सकाळी 200 ते 300 चपाती लाटायला लागायच्या। त्यामुळे जो काही आयुष्याचा संघर्ष म्हणता येईल तो तिथूनच सुरुवात झालेली। त्याच्यानंतर मी कॉलेज लाईफमध्ये गेले, शाळा संपत आली, त्यावेळेला माझ्या तब्येतीचे प्रॉब्लेम सुरू झाले। अशा बऱ्याच गोष्टींना मला सामोरं जावं लागलं। पण सुरुवात झाली ती इथूनच, की वयाच्या एवढ्या कमी वयात मी 200 ते 300 चपाती लाटते, शाळेला जाते। पण मला असं म्हणायचं नाही आहे की मी त्या काळात मला ते फार भयंकर वाटत होतं किंवा मला त्रासदायक वाटत होतं, असं काहीच नाही आहे। कारण माझे आईवडील माझ्यासोबत होते, माझा भाऊ माझ्यासोबत होता। त्यामुळे शाळा करणे, उठणे, घरातलं काम करणे, शाळा करणे, परत येणे, घरातलं काम करणे, परत आपल्या रुटीनला लागणे। त्यामुळे आयुष्यात हे एकच माझं जे काही रुटीन होतं ते ठरलं होतं। शाळेत पण मी तशी टॉपरच होते। याचा अर्थ असा नाही की मी नाखुश होते, मी आनंदी होते। जे काही चाललं होतं त्याच्यामध्ये मी खुश होते। पण ह्या सगळ्या गोष्टींना मी सामोरे गेली आहे। इथपर्यंत पोहोचण्याची कारणं ही सगळी आहेत। आमच्याकडे म्हैस होती, तर त्या म्हैशीचं रोज सकाळ संध्याकाळ मी धार काढायची। मी नंतर त्याचं शेण वगैरे काढायची, तिचं सगळं आवरायचं काय असेल ते सगळं रुटीनमध्ये होतं माझ्या। आपण मुलांकडून अपेक्षा करतो किंवा मुलांना जे काय हवं आहे ते द्यायचा प्रयत्न करतो, पण त्याच्यापेक्षा त्या मुलांना काय हवं आहे हे विचारणं फार गरजेचं असतं। कारण समजून घेणं मुलांना फार गरजेचं असतं। माझ्या आईवडिलांची ती वेळ नव्हती किंवा त्यांची परिस्थिती नव्हती की ते मला समजून घेतील किंवा माझ्या मनात काय आहे काय नाही आहे हे विचारतील वगैरे, कारण ते ऑलरेडी ते संघर्षात होते। दुसऱ्याच्या गावात जाऊन राहत होते, अफाट कष्ट करत होते, जेणेकरून बाबा 2 वेळेचं खाऊन पिऊन आपण निवांत राहू मुलांसोबत, हाच त्यांचा प्रयत्न होता। बाकी काही फारसं काही त्यांची अपेक्षा नव्हती आयुष्याकडून। त्यामुळे आम्ही चौघे एकमेकांसोबत होतो, व्यवस्थित राहत होतो। म्हणजे अशा प्रकारे आमचं जे काही चालू होतं ते व्यवस्थित सुरू होतं। आणि भाऊही माझा टॉपर होता। त्यामुळे एक 8वीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत्या व्यवस्थित। 8वी नंतर थोडीफार परिस्थितीमध्ये सुधारणा आली। बाबा माझे एका ठिकाणी कामाला जायला लागले। पण माझं असं झालं की 8वी एंडिंग जेव्हा आलं त्यावेळेला काहीतरी माझ्या तब्येतीचा प्रॉब्लेम झाला की त्याचं निदान डॉक्टरांनाही लागलं नाही आहे। आम्ही खूप प्रयत्न केले, किडनीचे टेस्ट केल्या, पूर्ण बॉडीची टेस्ट केली, बरंच काही टेस्ट करून पाहिलं, पण निदानच लागत नव्हतं। जे व्हायचं असं की एक 15 दिवसाने 10 दिवसाने माझ्या हातपाय अचानकच सुजायचे,
कळा खूप यायच्या, खूप दुखायचे, हात आणि पायच. माझ्या हाडांचाच प्रॉब्लेम काहीतरी झाला होता, पण तो नेमका काय झाला आहे याचं निदानच लागत नव्हतं, कारण कुठल्याही डॉक्टरांकडे त्याचं उत्तरच नव्हतं. शेवटी डॉक्टरच म्हणायला लागले की बाबा नको, तुम्ही हे बंद करा, ते जरा बाहेरचं वगैरे काय असतं हे बघून घ्या. म्हणजे अंधश्रद्धाच मी पण म्हणायची या गोष्टींना. असतं की नाही अजूनही मला माहिती नाही आहे. आम्ही ते बरंच काही केलं, कारण एवढी तरुण मुलगी आपली अशी अंथरुणावरती पडून राहते ह्या कमी वयात, हे कुठल्याही आईवडिलांना सहन नाही होणार. त्यामुळे मग 10वी होत आली तरी पण माझे ते प्रॉब्लेम बंद नव्हतेच. बऱ्याच गोष्टी आम्ही ट्राय करत होतो, बरेच ठिकाणी बाधा, त्याचं औषध, ते घाणेरडं औषध मी प्यायची, त्या उलट्या करायच्या, बरंच काय केलं, भयंकर गोष्टींना सामोरे गेले. त्यामुळे स्कूल लाईफ पण अशी फारशी काही जगायला मिळाली असं काही नाही आहे. फक्त अभ्यास करणे, टॉपर होते मी शाळेमध्ये, एकनिष्ठतेने काय असेल ते अभ्यास करणे, आईवडिलांसोबत राहणे. पण असं होतं की मनातल्या गोष्टी मी आईवडिलांना काही सांगू शकत नव्हते. मला काही ते त्रास होतोय किंवा मला असंही वाटतं, कारण ऑलरेडी मी बोलले की ते संघर्षात ते स्वतःच होते. त्यामुळे त्या काळात किंवा त्यावेळेत असं नव्हतं की आईवडील कुठेतरी येऊन विचारतायत किंवा तुला काय वाटतं किंवा काय होतं, तुझा काही प्रॉब्लेम आहे का, तसं समजून घेण्याची त्यावेळीची हे नव्हतीच आईवडिलांची किंवा कुठल्याही पालकांची. लहानपणी एक माझं जिद्द होती की मला पोलीस व्हायचं आहे, पण हे जे काही प्रॉब्लेम मी फेस करत होते त्याच्यातून ते काय साध्य होईल असं मला वाटत नव्हतं. त्याच्यानंतर 10वी नंतर मी ॲडमिशन चिकोडीला घेतलं, कर्नाटकमध्ये. एक 5-6 महिने मी तिथे कॉलेज केले. पण कसं झालं, त्याच्यामध्ये रात्री मी रडत बसायची, कारण माझे पाय हातापायातून गोळे खूप यायचे, खूप त्रास व्हायचा मला. त्यामुळे पाहिलं घरातल्यांनी पण त्याच्यानंतर असं ठरवलं की नको बाबा, ठीक आहे, ते पैसे गेले तर जाऊ दे, त्या पैशापेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे खूप पैसे तिथे गेले आणि 6-7 महिन्यानंतर मी परत घरी आले. मग परत मी 1 वर्ष, 10वी नंतर 1 वर्ष वाया गेल्यानंतर सायन्सला ॲडमिशन घेतलं पाराशर ज्युनियर कॉलेजला 11वी-12वीसाठी. पण मी तिथपर्यंत रोज कॉलेजला जाण्याची माझी ताकदच नव्हती. त्यामुळे मी घरी बसून अभ्यास करायची. कॉलेजमध्ये असं बाबांनी माझ्या सांगितलं होतं, असा प्रॉब्लेम आहे. सो त्यांनी समजून घेतलं, ठीक आहे, चांगली विद्यार्थिनी आहे, आम्हाला काही हरकत नाही आहे, प्रॅक्टिकलला आली तरी चालेल. 11वी-12वी पूर्ण केली आणि चांगला स्कोर झाला, 61 वगैरे टक्के मला पडले. कॉलेज लाईफ काय असते, मित्रमैत्रिणी काय असतात, या बऱ्याच गोष्टी मी कधी अनुभवल्याच नव्हत्या. मग म्हटलं ठीक आहे, मग कोल्हापूरमध्ये मी ॲनिमेशनला ॲडमिशन घेतलं. मग एक दादा होते, त्यांच्या ओळखीने इथं मॅक म्हणून एक इन्स्टिट्यूट होती, तिथे आम्ही ॲडमिशन घेतलं. मग मी सुरुवात केली इथे यायला जायला वगैरे. तो बराच काळ मग नवीन मित्र मैत्रिणी वगैरे, नवीनच बऱ्याच गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या. ते पण मी येऊन जाऊन करायची एसटीने, चावऱ्यातून कोल्हापूरकडे यायची, परत मी एसटीने जायची वगैरे. ठीक आहे, पण माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली होती. पण झालं असं होतं की एकतर मी लहानपणापासून हे सगळे संघर्ष, खूप परिस्थिती अशी, आणि आई वडील प्रेम करत नव्हते असं नाही आहे, पण आपल्या त्या जनरेशनच्या मुलांना त्यांच्या आईवडिलांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतच वेगळी होती. त्यामुळे कुठेतरी मी सतत प्रेमाच्या शोधात होते, कारण जे काही मला त्रास झाला होता त्याने कोणीतरी बाबा मला समजून घ्यावं, कोणीतरी विचारावं, माझ्यावरती प्रेम करावं, त्याच्यासाठी असेल तसंही माझ्या डोक्यात सुरू असेल वगैरे. आणि असंही नव्हतं की मला फार बाहेरच्या जगाचा अनुभव होता, मी फार गोष्टी अनुभवलेत वगैरे. मग म्हणजे ही गोष्ट आता मला सुरुवात ही माझी दुसऱ्या फेजची आहे. ते लहानपण, ते प्रॉब्लेम, त्याच्यानंतर आता हे मॅरेज लाईफ. हे जे काही मी पहिल्या फेजबद्दल बोलली आहे त्याच्यातून एक संदेश फक्त मला द्यायचा आहे सगळ्यांना, स्पेशली आईवडिलांना. आपलं जे मूल आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळं करत असता, हे तर तुम्हाला मान्यच आहे. पण तुम्ही खरंच त्याच्यासाठी जर करत असाल तर फक्त पैसा पुरवणे, त्याला वस्तू पुरवणे किंवा त्याच्यासाठी मौज मजा करण्यासाठी गोष्टी पुरवणे, ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण त्यांच्यावरती किती परिणाम होतो हे तुम्हालाही कळत नाही. आणि जी काही मोठं झाल्यानंतर मुलांमध्ये बदल घडतात किंवा विचित्र वागतात किंवा काहीतरी घटना घडत असतात, त्याच्या पाठीमागे लहानपणापासूनच्याही गोष्टी कारणीभूत असतात. एवढाच विचार करावा अशी माझी इच्छा आहे. प्रेमाच्या शोधात मी सुरू झालं. असं काही नव्हतं की मला कोणीतरी आवडत होतं किंवा मला कोणावरती ते प्रेम करायचं होतं, कारण ह्या सगळ्या गोष्टींना माझ्याकडे वेळ पण नव्हता आणि आधी मला अनुभवायला मिळालंच नव्हतं. त्या ठिकाणी मी एका मुलावरती प्रेम करायला लागले, जो की माझा एक्स हजबंड आहे आता सध्या तरी. आणि त्याच्यानंतर असं झालं की एक थोडे दिवस गेले, 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं. त्यामुळे असं काय आम्ही फारसं एकमेकांना ओळखूच शकलो नाही, कारण बोलणं तेवढंच व्हायचं. मग नंतर लक्षात आलं की नाही बाबा, कुठेतरी अटॅचमेंट वाढली आहे वगैरे. आणि असं झालं की प्रेमात पडल्यासारखं झालं. पण त्याच्या घरी त्याच्या मोठ्या भावाने इंटरकास्ट लग्न केलं. आणि ती गोष्ट अजिबात वाईट नाही आहे.
शेवटी 2 माणसं असतात, त्यामुळे इंटरकास्ट काय आणि काय हे फार महत्त्वाचं नसतं. पण फार लोकांना फरक पडतो त्या आपल्या मुलाला काय वाटतं, ते कुठल्या व्यक्तीसोबत सुखी राहू शकतं ह्याच्यापेक्षा जगाला काय वाटतं आणि त्या जगाने काय ॲक्सेप्ट करतं जग, ते त्या मुलांनी करायला पाहिजे, हे फार लोकांना महत्त्वाचं असतं. त्यामुळे यांचं असं झालं की आम्ही तर बाबा मराठा आणि फार सगळ्यांमध्ये मानाने जगलो आहोत आणि ह्यानं जर असं केलं तर आमचा अपमान झाल्यात जमा होईल. मग त्यामुळे तरी पण कुठेतरी मुलावरती प्रेम त्यांचं अत्यंत आहेच दोन्ही. त्यामुळे ते मान्य केलं आणि त्यांनी वाडीला जाऊन लग्न वगैरे लावून दिलं. त्याच्यानंतर असं कुठेतरी त्यांच्या डोक्यात विचार होता की नाही बाबा ह्या मुलाने असं केलं तर माझ्या लहान मुलाचं लग्न होणं किंवा पुढे जाऊन हे प्रॉब्लेम वगैरे फेस करायला लागतील काय. वय माझं 20 होतं, 19-20 होतं, त्यामुळे असं काही फारसं वय नव्हतं. आणि ह्याचं पण वय हा माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता, 22-23 वगैरे होतं. मग घरातल्यांना त्याच्या असं झालं की आता ह्याचं कसं वगैरे वगैरे, आणि त्यांनाही बरं वाटेल म्हणून नको सांगूच म्हटलं आपण रिलेशनशिपमध्ये आहे वगैरे. पण या सगळ्या गोष्टी माझ्या आईवडिलांना माहिती होत्या आधीपासूनच की मी एका मुलावरती प्रेम करते किंवा तो माझ्या आयुष्यात आहे. ते त्याला भेटले पण होते, माझा भाऊ वगैरे. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि असंच माझे चुलत आजोबा आणि ह्याचे बाबा एका ऑफिसमध्ये होते, त्यामुळे ह्या ओळखी वाढल्या आणि मग बघाबघीचे कार्यक्रम झाले दोन्हीकडचे. आणि अरेंज मॅरेज अशा प्रकारे, म्हणजे लव्ह मॅरेज असं पण म्हणता येत नाही आहे, ॲक्च्युली ते अरेंज मॅरेजच होतं. अरेंज मॅरेज झालं आणि वयाच्या मला वाटते 20व्या वर्षी माझी एंगेजमेंट झाली, वयाच्या 20व्या वर्षी. त्याच्यानंतर लगेच थोडे दिवस आपण थांबू म्हणले आणि हां ठीक आहे थोडे दिवस थांबू म्हणले. म्हणजे माझा भाऊ बाहेरच्या देशात शिकायला गेला होता आणि 21व्या वर्षी त्याच्या थोडंसं आधीच माझं लग्न लावून दिलं. कारण असं काहीच नव्हतं माझं की मला कॉलेज लाईफ जगायची आहे, कारण हे अनुभवच नव्हते की कॉलेज लाईफ पण असते, स्वतःची लाईफ असते, असलं काहीच नाही आहे. ते लहानपण कष्टातून त्याच्यानंतर मी आजारपण अनुभवलं आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात एकच की नाही बाबा संसार करायचा असतो, नवरा असतो, मुलं बाळं आणि फॅमिली असते, जे काय असेल ते कष्ट करत राहायचं आणि आयुष्य जगत राहायचं. असं साधं आयुष्य जगायची मला अपेक्षा होती. अशी फारशी काही माझ्या आयुष्याकडून मला अपेक्षा नव्हती, कारण तसं काही घडलं पण नव्हतं फारसं. पण त्याच्यानंतर हे लग्न वगैरे लावून दिलं, 21व्या वर्षी लग्न झालं माझं. आणि हे एकतर आम्ही चौघेच लहानपणापासून होतो, त्यामुळे आणि चौघे होतो म्हणण्यापेक्षा फार लोकांना इंटरॅक्ट मी झालेच नव्हते. त्यामुळे जगात अशीही लोकं असतात असं मला माहितीच नव्हतं. आता ह्या गोष्टी आता मला पुढच्या गोष्टी ज्या आहेत ते खूप महत्त्वाच्या आहेत सांगण्यासारख्या. जो माझा एक्स हजबंड होता तो ॲक्च्युली जेव्हा जन्माला आला आणि त्याची जी खेळणी असायची त्यावेळेला माझं खेळणं 10 रुपयेचं मला खेळणं मिळणं, मी जन्माला आले तेव्हा ते पण फार कठीण होतं. त्या काळात तो जन्माला आला तेव्हा एक 500 ते 1000 रुपयाची त्याची खेळणी असायची. म्हणजे अशा परिस्थितीत वाढलेला तो व्यक्ती होता. त्यामुळे त्याच्या आईवडिलांचं त्याच्यावरती अफाट प्रेम होतं. तळा त्याच्या फोडासारखं जपणं म्हणतात असा प्रकार होता त्यांचा, कारण त्याची परिस्थितीही चांगली होती. त्यामुळे ठीक आहे त्याच्या नशिबाने तो चांगल्या प्रकारे जगत होता वगैरे. पण भयंकर गोष्टी आहेत ह्या ज्या की लोकांनी समजून घ्यायला पाहिजेत. त्यांनाही अजून समजत नाही आहे आणि त्यालाही अजून समजत नाही आहे जे काही आपण वागतोय किंवा जे काही आपल्यासोबत घडले किंवा जे काही मी आत्ता आहे हे कशामुळे आहे. त्यामुळे त्याला मी कारणीभूत ठरवत नाही आहे जे काही तो बनला त्याच्याबद्दल, कारण लहानपणापासून त्यांनी त्याच्यावरती अफाट प्रेम केलं. पण त्यांनी हे विचारलं नाही की बाबा तुला काय हवं आहे, मी जे देतोय तू ते घे, त्याच्यासोबत तू खेळ, मी सांगतोय तू हास, मी सांगतोय तू बोल. म्हणजे त्यांच्या वडिलांचं असं होतं की मी जे सांगेल तेच तो करतोय. म्हणजे लिटरली त्यांची वाक्य अशी होती, मी ऐकले, माझ्या कानाने ऐकलेले आहेत, बऱ्याच जणांना त्यांनी सांगितले आहेत, माझा मुलगा मी सांगतोय तेच करतोय, मी हस म्हणलं तरच हसतोय. आणि माझ्या मुलासारखा मुलगा ह्या जगात कुठेही नाही आहे, ना तो जन्माला येणार. म्हणजे इथपर्यंत त्यांचा त्याच्यावरती विश्वास होता. पण सत्य परिस्थिती त्याच्या पूर्णपणे अपोजिट होती की तो मुलगा जो आहे तो त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत होता आणि ती गोष्ट आहे अशी दाखवण्यासाठी तो कुठल्याही थराला जात होता. पण हे सत्य नव्हतं, पूर्णपणे हे चुकीचं होतं. कारण तो जे काय वागायचा ते त्याला आवडेल ते वागायचा. त्यामुळे त्याला ते नाईलाज होता, कारण प्रत्येक गोष्टीला तो कधीच तो स्वतःसाठी स्टँड घेऊ शकला नाही. लहानपणापासून वडिलांचा धाक असेल किंवा त्यांच्यासमोर त्याला स्वतःची इमेज कायम मेंटेन करायची असेल, जे काय असेल तो त्याचा प्रश्न होता. त्यामुळे लहानपणापासून तो असा धाकात जगत आला, त्यामुळे त्याला त्याची लाईफ जगता आली नाही.
मला गोष्टी माहितीच नव्हत्या की असंही आहे. फक्त मला एंगेजमेंट नंतर हळूहळू मला समजायला लागलेलं, जे काही अंतर होतं आमच्या लग्नामध्ये आणि एंगेजमेंटमध्ये 1 वर्षाचं, त्याच्यामध्ये मी त्याच्या फॅमिलीकडे येणं जाणं माझं वाढलं. कारण इथे त्याचं असं झालं की त्याचे विचार होते की तू जॉब वगैरे करायची काही गरज नाही आहे. आणि त्याच वेळेला जावेद हबीबचा इंटरनॅशनल कोर्स आला होता, ब्युटिशियन, हेअर स्टायलिस्ट अँड मेकअप आर्टिस्टचा. सो तो मी जॉईन केला आणि लग्नाची डेट येईपर्यंत मी तो कंप्लीट करून घेतला. सो मी मेकअप आर्टिस्ट म्हणून वर्क करायला लागले. आता लग्नानंतरच्या गोष्टी मी सांगते. पण माझं आधीपासूनचंच राहणीमान होतं की नाही बाबा, फॅमिली सांभाळणं, आपलं काम बघणं आणि सगळ्या ह्या गोष्टींसोबत राहणं वगैरे. त्यामुळे असं झालं की पण एंगेजमेंट नंतर मला थोडा अनुभव आला त्याच्या आईचा. मी ह्या सगळ्या गोष्टी सांगते कारण बऱ्याच लोकांना गैरसमज आहेत किंवा माझ्याबद्दल तर्क लावून रिकामी झालेत की ह्या व्यक्तीने त्या मुलाला आईवडिलांपासून दूर केलं की काय, किंवा ही त्यांच्याकडे कधी जातच नव्हती की काय. पण झालं असं की त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चढ उतार होते बरेच, त्यामुळे त्यांची सगळी काही अपेक्षा होती ती माझ्या एक्स हजबंडकडूनच वाढली गेली. म्हणजे ही छोट्या छोट्या गोष्टी होत्या, पण त्या बऱ्याच मोठ्या गोष्टी घडत गेल्या त्याच्यानंतर. म्हणजे काहीतरी अपेक्षा असतात ना, एकतर प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात, ते ठीक आहे, पण नवरा आहे म्हटल्यावर त्या अपेक्षा असतात. पण नाही, म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टी लग्नानंतर घडायला लागल्या की म्हणजे मी ह्या आयुष्यात माझ्या आत्तापर्यंत कधीच अनुभवल्या नव्हत्या. नवरा बायको काय असतात हे माझ्या आईवडिलांकडून मी अनुभवलं होतं, कसे असतात किंवा काय, मुलांसोबत आईवडील कसे राहत असतात हेही अनुभवलं होतं. पण यांचं असं असायचं की सासूबाईंचं, माझ्या एक्स सासूबाई, की बाबा तो मुलगा, म्हणजे आमचं लग्न झालं त्यावेळेला पण तो शिकतच होता, त्याचं 1-2 महिने राहिलेच होते. माझ्या आईवडिलांचा सपोर्ट होता, त्याच्या आईवडिलांचा सपोर्ट होता, म्हणून आम्ही ठीक आहे आमचं चाललं होतं. आणि माझं नुकतंच झालं होतं, सो मी काम सुरू केलं होतं एका ठिकाणी. आणि मग असं झालं की तो कामावरून तो आणि त्याचे वडील यायचे, आले की ह्या उठायच्या, तांब्या घे, पळत सूट, आणि त्याला पाणी दे, हे कर ते कर. आला की लगेच उठ, त्याला ताट करून दे, वाढ वगैरे. त्याच्यानंतर दिवसभर ह्या निवांत बसायच्या. म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच कल्पना नव्हत्या की ह्या अशाही असतात किंवा हे काय चाललं हे मला कळतच नव्हतं. लिटरली मी 3 ते 4 महिने रोज रडून काढले. मी कामाच्या ठिकाणी जायची, मी रोज रडायची की हे नेमकं माझ्यासोबत काय चाललंय, मला कळायलाच मार्ग नव्हता, कारण हे अनुभव मला कधीच नव्हते. त्या दिवसभर निवांत बिनबॅगमध्ये बसायच्या व्हॉट्सअप बघत, आणि हे दोघी यायची वेळ झाली की उठायच्या, कुठे दरवाजा पूस, कुठे खिडक्याच पूस, कुठे झाडूनच काढ, कुठे काहीच कर. त्यामुळे त्या दोघांच्या मनात माझ्याबद्दल वेगळंच काहीतरी सुरू झालं. आणि ॲक्च्युली त्याची जी आई होती त्यांना कुठेतरी मानसिक प्रॉब्लेम होता हे मला बाहेरून समजलं होतं. आधी त्यांच्या आयुष्यात पण काहीतरी गोष्टी घडलेल्या मॅरेज लाईफमध्ये, त्यामुळे त्यांना मानसिकता थोडीशी हल्ली होती. त्यावेळेला त्यांच्या गोळ्या सुरू होत्या वगैरे, त्यामुळे त्या विचित्र वागत होत्या. जे काही घडलं ते ठीक आहे, पण तुमच्यामुळे दुसऱ्याच्या मुलीला एवढा त्रास तुम्ही देताय याचं त्यांना भानच नव्हतं कुठेच. आणि असं सगळं वागायला लागल्या कुठे. म्हणजे ह्या पर्सनल गोष्टी आहेत, पण ह्या खरंच सगळ्यांना समजल्या पाहिजेत की एखादी मुलगी असं वागते त्याच्या पाठीमागे कारण काय असू शकतं. काहीतरी गोष्टी महत्त्वाच्याच असू शकतात. मी बाबा असं काही नाही आहे की मी हुल्लडबाजी केली होती, कॉलेज लाईफ मस्त मजेत जगले होते आणि मला आता मज्जा करायची होती म्हणून मी लग्न केलं होतं, असं काहीच नव्हतं. अरे मी लग्न एवढ्या लहान वयात केले कारण मला संसार करायचा होता, मला नवरा महत्त्वाचा होता, मला सासू सासरे महत्त्वाचे होते, मला माझी फॅमिली महत्त्वाची होती, म्हणून मी केलं होतं ना. आणि मग असं व्हायचं की त्यांना काहीतरी वेगळंच सांगायच्या आणि असायचं काहीतरी वेगळंच. आणि मला सवय होती की सकाळी उठायचं, उठल्यानंतर आंघोळ करायची, देवपूजा करायची, आणि त्या घरात मी गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी रुटीन सुरू झाल्या. नंतर मी सगळं झाडून वगैरे काढायची, पुसून काढायची, तिघांचे डबे करायची, आणि मग आम्ही आमच्या मार्गाला जायचो. मला जे सगळं यायचं किंवा कुठेतरी सासरे कधीतरी कौतुक करायचे, त्यांना त्याचं वाईट वाटायचं. त्या माझ्यासोबत कॉम्पिटिशन करायला लागल्या आणि मी उठायची वगैरे. नंतर हळूहळू त्यांनी असं सुरू केलं की आम्ही उठायच्या आधी 6ला वगैरे उठायचं, आणि कुठे भांडीच आदळा आपट कर, कुठे भातच लाव, म्हणजे 6ला वगैरे. म्हणजे काय चालू आहे मला एक कळायचंच बंदच व्हायला लागलं. आणि नंतर कुठे असं करायचे की एकतर छोटासा फ्लॅट होता, हे हॉलमध्ये झोपायचे, आम्ही बेडरूममध्ये असायचो, तिथंच किचन आणि तेवढाच फ्लॅट. आणि रात्री तो PC त्याचा आतमध्ये असायचा ॲनिमेशनमुळे. कुठे रात्री लाईट चालू दिसली वगैरे की ह्यामध्येच 2 आणि 3 वाजता यायच्या, मध्येच नॉक करायचं आणि येऊन त्याला विचारायचं, बाळ तुला पाणी हवं आहे का. म्हणजे ह्याला काय अर्थ आहे. अरे मी त्याची बायको त्याच्या बाजूला आहे, तिथेच आहे ते दोघे, तुम्ही रात्री येताय आणि हे प्रश्न विचारताय, मग मी कशासाठी आहे इथे. ह्या प्रश्नाची मला उत्तरच मिळत नव्हती. बऱ्याच गोष्टी काय घडायला लागल्या. एकतर त्याच्यात आणि माझ्यात, एकतर मी त्याला ओळखायला लागलेली नुकतीच, त्यामुळे त्याच्यात माझ्यात प्रॉब्लेमचा काही संबंधच येत नव्हता. पण जे काही घडायला लागलं होतं ते भयंकरच होतं. त्याने मला मानसिक त्रास खूप व्हायला लागलेला. त्यामुळे मी घरी गेले एक दिवस आणि ह्याला म्हटलं बाबा हे मला काही जमत नाही आहे,
मला हे काय व्हायला लागले, कारण मी आयुष्यात हे असले अनुभव कधीच घेतले नाही. आईचं आणि मुलाचं नातं अशा प्रकारचं असतं हे मला माहिती नाही आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत. त्यामुळे मी त्याच्याशी जुळतं घेण्यासाठी मला वेळ लागेल किंवा समजून घ्याव्या लागतील गोष्टी, आणि तुम्ही पण ह्या गोष्टी समजून घ्या. त्यावेळेत मला अशी अपेक्षा होती की हा मुलगा म्हणेल की बाई सई ठीक आहे, असं असं होतंय का, बघू आपण एकत्र बसू, किंवा मी घरातल्यांशी बोलेन वगैरे. पण ह्या मुलाने पळ काढण्यासाठी त्या ठिकाणी त्या दिवशी असं केलं की घरातल्यांना डिरेक्टली सांगितलं माझ्या परस्पर, कारण मी माझ्या आईकडे गेले होते, सण होता म्हणून, आणि याने परस्पर सांगितलं की नाही सई म्हणतीये की तिला वेगळं राहायचं आहे. ह्या गोष्टीची मला कल्पनाच नव्हती. माझी अपेक्षा काय होती की ह्यानं म्हणावं की आपण सगळे बसू एकत्र, काहीतरी मार्ग काढू वगैरे. हे माझ्या कुठेही विचारात नव्हतं किंवा मी कल्पनाही केली नव्हती. मग ठीक आहे म्हटलं. मग त्यांना तसं वाटलं खरंच की ही, कारण त्याच्यावरती त्यांचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे अजूनही. मग नंतर मी म्हटलं ठीक आहे, असं जरी म्हटलं असेल तरी ठीक आहे, कारण एकत्र राहून जर आपण एकमेकांबद्दल चांगलं चिंतत नसेल, रोज भांडं लागत असेल, तर थोडंसं दूर राहून आपण एकमेकांसोबत चांगलं राहू, थोडा काळ लागेल वगैरे. मग ते पण म्हणले ठीक आहे दुसरा फ्लॅट बघू वगैरे. मग ते गेले गावाकडे, आम्हाला दुसरा फ्लॅट बघून दिला, आणि इथून सुरुवात झाली आमच्या दोघांच्या आयुष्याची. आता महत्त्वाचा पॉईंट आला की संसार म्हणजे प्रॉपर संसार काय असतो, त्याची सुरुवात वगैरे. जे काही घडलं वगैरे ते सगळं मी पाठीवरती टाकलं. ठीक आहे म्हटलं. प्रत्येक वेळेला मी स्वतःला चान्स देत गेले की जे काही घडलं आहे ते असू दे, ते आयुष्याचा पार्ट आहे किंवा ते माझे अनुभव आहेत, आणि आपण परत त्याला तोंड देऊन उभं राहायचं आणि पुढे नव्याने उभं राहून पुढे चालत राहायचं. आणि मग असं झालं की ठीक आहे बाबा, तो पण थोडी कामं सुरू केली त्याने, मी पण माझे ऑर्डर घ्यायला सुरू केले मेकअप आर्टिस्ट म्हणून. आणि सुरुवात होती, फारसं असं काही नव्हतं, पण माझ्या फॅमिलीचा बराच सपोर्ट होता, त्याचाही त्याला होता. मी त्यांच्या पैशाने आर्थिकदृष्ट्या त्यांच्यावरती कधीच अवलंबून राहिले नाही, त्याच्यावरती किंवा त्याच्या फॅमिलीवरती, कारण ऑलरेडी तोच त्याच्या वडिलांवरती अवलंबून होता, अजून पण आहे. आणि मी त्यांच्यावरती अवलंबून राहायचंच नाही हे मी एक दिवस आला तेव्हा ठरवलं. लग्न झालं होतं आणि थोड्याच दिवसात मी क्लासला जायची सुरुवात केली, आणि जिथे जॉब करत होते तिथे. त्यावेळेला त्याच्या वडिलांनी मला एक प्रश्न विचारला, नाही सई तुला पेट्रोल टाकायचं असेल ना गाडीत, पैसे लागतील ना. नाही म्हणजे असतीलच म्हणा, हे त्यांचं वाक्य होतं. मग याच्यातून काय समजून घ्यायचं ते तुम्हाला पण समजलं असेल आणि मलाही ते त्यावेळेला समजलं होतं. त्यामुळे ठरवलं की नाही बाबा, जे काय असेल ते आत्ता माझी पडकी बाजू आहे किंवा मी अजून मिळवत नाही आहे, वडील आहेत माझ्या पाठीशी, ते बघतायत वगैरे, आणि जेव्हा मिळवायला लागेल त्यावेळेला ठीक आहे. त्यामुळे त्यांच्या मी मेंद्यात कधीच नव्हते पैशाच्या. आणि त्याच्यानंतर मी त्याला असं म्हटलं की आपण कामाची सुरुवात करणार, आणि थोड्या दिवसात आपल्या इकडे आहेच प्रथा की वय वगैरे महत्त्वाचं नाही आहे, लग्न झालं की 1-2 वर्षात बाळाचा विचार करतात वगैरे. मग लग्नाला नुसतेच 5 महिने झाले होते, पण मी म्हटलं नाही, आपण बाळाचा विचार आत्ता करू, जेणेकरून बाळ झालं की 1-2 वर्षात आपण रिकामी होऊ आणि आपल्या कामांना रुटीन लागेल. त्यामुळे लगेचच चान्स घेऊ आणि आपल्या कामाला रुटीन लावू. आणि त्याचं ह्याच्याबद्दल काही फारसं मतच नव्हतं, कारण मला हे नंतर हळूहळू समजायला लागलं की त्याची स्वतःची मतं अशी काही नव्हतीच, कारण तो स्वतःसाठी स्टँड घेऊच शकत नव्हता. ठीक आहे, मी ह्या सगळ्या गोष्टींना अनुभव माझे येत होते, पण मला कळालंच नव्हतं की नेमकं काय आहे. मग मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले, आणि माझे गायनेकोलॉजिस्ट आहेत सरोज शिंदे मॅडम, त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना मी माझी बॉडी चेकअप केली. त्याच्यानंतर मी पंचकर्म करून घेतलं माझं, उष्णता कमी व्हावी म्हणून. म्हणजे हे बारीक सारीक गोष्टी असतात लेडीजच्या आयुष्यात. म्हणजे मला एक सांगायचं आहे मुलींना की तुम्ही ज्यावेळेला कन्सिव्ह करायचा विचार करता त्यावेळेला स्वतःची आधी ट्रीटमेंट घ्या, स्वतःला दवाखान्यात दाखवून घ्या, आपण कपेबल आहोत का. मेंटली तो भाग वेगळाच आहे, पण शारीरिक असणंही फार गरजेचं आहे. ते सगळं मी दाखवून घेतलं. ह्यालाही तिथे दवाखान्यात घेऊन गेले. मग मॅडमने सांगितलं की बाबा नाही, ह्या दिवशी तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवायचा असतो वगैरे वगैरे. ते ठराविक दिवस असतात. ह्या प्रकारे त्यानं ते मी घेऊन गेले, समोर त्याने ऐकलं वगैरे. त्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो तयार नव्हताच, पण त्यानं त्याचं कधी मतच मांडलं नाही. त्यानंतर मी त्याच महिन्यात कन्सिव्ह झालं आणि मी प्रेग्नेंट आहे वगैरे ही गुड न्यूज मिळाली. माझ्या घरच्यांना सांगितलं. त्याच्या घरच्यांच्यात आणि माझ्यात वगैरे ते थोडेफार क्लॅशेस होते. हे सगळं कळाल्यानंतर बऱ्यापैकी सॉल्व्ह होतील. म्हणजे ह्याच्या डोक्यात काय होतं हे मला तेव्हा कळालं की चान्स घेतला आणि लकीली ते झालं चांगलं तर घरचे पण खुश होतील आणि सगळं पुन्हा नव्याने सगळं व्यवस्थित सुरू होईल वगैरे. म्हणजे त्याचा हेतू हा होता. आणि ठीक आहे, मग चान्स घेतला, हे सक्सेसफुल झालं आणि दुसरा महिना माझा सुरू झाला. त्याच्यानंतर मी प्रॉपर घरातच काम सुरू केलं.
पार्लरचं म्हणजे हेअर कट वगैरे सुरुवात केली. नंतर मी मेकअपच्या गोष्टी सुरू केल्या आणि दुसरा महिना असल्यापासून मी परत कामासाठी सुरुवात केली. कारण हा पण कमवत होता, मग मी पण कमवायला लागले. म्हटलं दोघांनी हातभार लावला तर आपलं सगळं सुरू होईल. कारण दवाखान्याचा खर्च वगैरे बराच होता. मग त्यावेळेला तो घर भाडं भरत होता आणि मी बाकीच्या गोष्टी मला पॉसिबल होतील तेवढ्या मी करायची. आणि माझ्या आईवडिलांचा सपोर्ट होता. जे काय असेल ते बाजार भरून देणं वगैरे जे मला पॉसिबल होत नव्हतं ते करायचे. म्हणजे लिटरली शेवटपर्यंत हे माझ्या आईवडिलांनी केलंच होतं की ते सगळं बघायचे बऱ्यापैकी. त्याच्या आईवडिलांचं फक्त त्याच्यावरती विश्वास होता. त्यामुळे तो जे काही सांगत होता ते त्यांना मान्य होतं. घरात सत्य परिस्थिती काय आहे त्यांना कधीही अनुभवायची गरजच वाटली नाही. त्याच्यानंतर असं झालं की प्रेग्नंट राहिले आणि हळूहळू असं समजायला लागलं की हा व्यक्ती खरंच बाबा जबाबदारी घेतोय का नाटक करतोय हे मला कळायचंच बंद झालं. कारण हा फक्त दाखवत होता की मी जबाबदारी घेतोय आणि पूर्ण करतोय, पण ह्यालाच कळत नव्हते की ह्याचं काय सुरू आहे. हां, इथं महत्त्वाचा मुद्दा मला आता सगळा सांगायचा असं आहे की पुढे जे काही घडलं त्याचं एक मेन टप्पा की एक्स हजबंड जो होता तो त्याला लग्न वगैरे ह्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. कारण लहानपणापासून आईवडिलांच्या दबावात तो जगला होता. त्यामुळे त्यानं खरं आयुष्य काय असते जगलाच नव्हता तो. त्यामुळे त्याला असं होतं की त्याला एक्सप्लोअर करायचं होतं, स्वतःला मस्त राहायचं होतं, फ्रेंड्समध्ये फिरायचं होतं, एन्जॉय करायचं होता वगैरे वगैरे वगैरे. पण अजूनही आईवडिलांना कुठेतरी खुश ठेवावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यानं केल्या होत्या हे मला लक्षात आलं. त्यामुळे त्याला कामाची सवय कधीच नव्हती. त्यामुळे मी उठल्यानंतर त्याच्या हातात ब्रश घेऊन देते, हातात नेऊन नाश्त्याची प्लेट देते, जेवण गरम गरम चपाती ताटात बनवून त्याला वाढते. ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि माझ्यासाठी ते ठीक होतं. हा मला काहीच मदत करत नाही आहे काही, म्हणजे लिटरली तो 10% सुद्धा संसारामध्ये त्याचं कुठेही लक्ष नव्हतं. पण मी त्याच्यासोबत ठीकच होते की मला सवय होती, कारण एकटीला सगळं हँडल करायचे वगैरे. आईवडिलांनी मला वळण लावलं होतं, मी त्या गोष्टींना सामोरे गेले होते वगैरे. त्यामुळे मी फार लक्षच दिलं नव्हतं. पण मला त्रास होत होता कुठेतरी आतून की हे नेमकं काय चाललंय. कारण नवरा बायकोमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, प्रेम असतं, काळजी असते, एकमेकांची रिस्पेक्ट असते. त्या व्यक्तीने माझी काळजी कधीच केली नाही. प्रेम होतं की नव्हतं मला माहिती नाही आहे, कारण जे काय वागत होतं दिखावाच होता सगळा. आणि रिस्पेक्टचा प्रश्न तर फार दूर होता, कारण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जी काही क्राऊड आहे ते बऱ्यापैकी असे आहेत की बाई म्हणजे चपलीची धूळ असते, तिने चुलमूल डोक्यावर पदर घेऊन करायचा असतो. त्यामुळे कुठेतरी याचे विचार तो गावाकडे होता म्हणून की कोण सानिध्यात तसं होतं म्हणून तो बनला होता माहिती नाही आहे. त्यामुळे त्याचे विचार हेच होते की नाही बाबा, चुलमूल करायचं आणि बाई म्हणजे काय, ठीक आहे बाईने बाईचं काम करायचं. राहणीमान एकदम सुशिक्षित, त्याचं दिसणं किंवा त्याचं वागणं, त्याचं पेहरावा वगैरे तुम्ही जर बघितलात तर हां ठीक आहे, कोणीही म्हणणार नाही की असे विचार असू शकतात, पण ते होते. आणि त्यामुळे असं झालं की थोड्या दिवसानंतर त्याचं वागणं मला पटायचं बंद झालं, म्हणजे हळूहळू. आणि त्याच काळात मला असा अनुभव आला की ह्याच्या बिहेवमध्ये काहीतरी बदल दिसतोय. एक दिवस तो आला, रात्री प्रेग्नेंटच होते मी, आणि त्या तोंडाचा वास यायला लागला मला म्हटलं पान खाऊन आलो आहे वगैरे. पान पण कसं असतं, वास कसा असतो मला माहिती नव्हतं. ठीक आहे म्हटलं असेल वगैरे. पण माझ्या डोक्यात शंका सुरू झाल्या. जो व्यक्ती 24 तास आपल्यासोबत असतोय त्याच्या बऱ्याच हालचालींमध्ये फरक जर जाणवायला लागला तर ते आपल्याला कळतो. आणि मला आधीपासूनच कळालं होतं की मला, म्हणजे एक उदाहरण सांगते. लग्न झालं त्याच्यानंतर तो बाहेर जायचा, मग तो मला फोन करून सांगायचा की मी डॅडींना असं असं खोटं सांगितलंय, तू पण असंच सांग की मी ह्या वेळेत येणार आणि तिकडे गेलोय. म्हणजे तो घरातल्यांसोबत आधीपासूनच खोटं बोलायचा की जेणेकरून त्यांना बरं वाटावं आणि ते खोटं पण लपलं जावं आणि त्यालाही जे काही करायचं ते करता येईल. त्यामुळे ते सुरुवातच झाली होती. त्यामुळे मला लक्षात आलेलं की ह्याला खोटं बोलायची सवय आहे, प्रत्येक गोष्ट खोटी बोलायची की जेणेकरून खोटं लपलं जाईल आणि जे काय आहे ते त्या पुढच्याला पण बरं वाटेल. त्यामुळे सतत स्वतःसोबत खोटं, पुढच्यासोबत खोटं, सगळ्यांसोबत खोटंच आयुष्य तो माणूस आत्तापर्यंत जगत आला आहे प्रत्येक वेळेला. आणि त्याच्यानंतर प्रेग्नेंट असताना ह्या गोष्टी घडल्या, बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यामुळे मानसिक त्रास मला खूप झाला, तरी पण मी लक्ष दिलं नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला मी दुर्लक्षच करत आले. त्याच्यानंतर बाळ झालं आणि मी लगेच आले, कारण ह्याच्या जेवणाचा हाल होईल वगैरे असं विचार करून. आणि आम्ही हे केलं, परत दोघं राहायला सुरुवात केली. आईकडून मी राहून आल्यानंतर 2 महिन्याचं होतं माझं बाळ. आणि 4थ्या महिन्यात तर मी पहिली ऑर्डर घेतली, कारण असं होतं की तो फारसं काही कमवत असं नव्हताच. त्याचं सुरू आहे म्हणायला आहे, सगळं सुरू होतं, टाईमपास सुरू होता. कारण गेम खेळणे हे फार महत्त्वाचं होतं
PUBG वगैरे अशा गोष्टी PC वरती जेवढं काम करता येईल तेवढं करायचा, नाहीतर नाही, परत आहे तो टाइमपास आहेच. कारण तो पूर्णपणे त्याला बॅचलर लाईफ जगायची होती. सांसारिक वगैरे असलं त्याचा कुठेही विचार नव्हता. त्यानं हीच चुकी केली होती की ज्याला काय वाटतं, त्याला काय आवडतं हे नाही, आई वडिलांना काय आवडतं ते फक्त करायचं. पण ह्याच्यामध्ये एका तिसऱ्या व्यक्तीची घुसमट होतीये ह्याचं त्याला कुठेच भान नव्हतं. कधीही त्यानं माझा विचार केला नाही ना त्याच्या आई वडिलांनी केला. त्यांनी फक्त त्याचा केला आणि त्यानं फक्त त्यांचा केला. आणि त्याच्यानंतर मी आले आणि बाळ माझं 4थ्या महिन्यात, म्हणजे 4 महिन्याचं बाळ होतं त्यावेळेला मी पहिली ऑर्डर कुडाळमध्ये केली. म्हणजे मी ट्रॅव्हल केलं, तिथं जाऊन मेकअप केला. म्हणजे लिटरली त्यावेळेला बाळ माझं अंगावरचं दूध प्यायचं, दूध त्याला पाजायची, त्याला साईडला ठेवायची, परत मी काम करायची. अशा सगळ्या अवस्थेत मी 4थ्या महिन्यात मी काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर मी कंटिन्युअस कामाला सुरुवात केली. हे सगळं घडत असताना मला हळूहळू अनुभव यायला लागले की नाही बाबा, हा व्यक्ती काहीतरी वेगळाच आहे. आणि नंतर मला बाळ माझं 2.5 वर्षात झाल्यानंतर लक्षात आलं की ह्याला दारू प्यायची सवय आहे. म्हणजे मला त्यावेळेला दारू हा प्रकार म्हणजे अशी माझी विचार करण्याची क्षमता होती की दारू म्हणजे सगळ्यात बेकार आणि सगळ्यात लास्ट लेवलची घाण विषय. म्हणजे ते म्हणजे बास, ती व्यक्ती विचित्र आणि वाईटच असं विचार होते माझे त्यावेळेला. त्यामुळे मला ह्यानं जे काही सांगितलं होतं की हा असा असा आहे किंवा ह्याचा स्वभाव असा असा आहे किंवा दाखवलं होतं, दिखावा केला होता, ते सगळं माझ्यासमोर होतं. मला मान्य आहे त्यानं जर मला दाखवलं असतं की मला हे आवडतं, मी असा आहे, हे सगळं जर स्पष्ट केलं असतं तर मी एवढं ओव्हर रिॲक्ट किंवा मला त्रास होण्याचे कारणच नव्हतं. पण त्यानं मला दाखवलं एक होतं आणि माझ्यासमोर गोष्टी वेगळ्याच घडत होत्या. आणि त्यावेळेला 2.5 वर्षाचं माझं बाळ होतं. त्यावेळेला मला कळालं की हा दारू पितो वगैरे, नशा करतो बऱ्यापैकी. त्यामुळे मला ते जे काय होतं ते माझ्यासाठी खूप शॉकेबल होतं. मी कसं बसं त्या गोष्टींना सामोरे गेले, मला ते सहन नाही झालं. आणि ती गोष्ट समजल्या एक 5-6 ते 8 दिवसात मला पहिला ब्रेन स्ट्रोक आला. त्यावेळेला बाळ माझं 2.5 वर्षाचं होतं. म्हणजे लिटरली ते रात्री 4 ते 5 वेळा उठायचं, दूध प्यायचं, परत झोपायचं. पण स्ट्रोक आला आणि मी पूर्ण एक 15 दिवस ॲडमिटच होते. त्यावेळेला नुकताच माझा भाऊ बाहेरून आला होता, बाहेरच्या देशात होता त्यामुळे. आणि म्हणजे माझी वहिनी भाऊ ते आले आणि त्यांनी मग बाळाला माझ्या सांभाळलं 15 दिवस जे काय होते ते. कारण आईसोबत जे आईचं शेपूट म्हणून बाळ कंटिन्यू असतं. अचानक जे अंगावरचं दूध पितं रात्री 4 वेळा उठून, दिवसभर सुरू असतं, आणि ते बाळ अचानक त्याच्यासमोर त्याची आई नाही आहे, ते कसं त्याने सामोरे गेलं असेल. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट त्याला बोलायला तरी कळतच नव्हतं. पण माझ्या भावाने जे माझ्या वहिनीने पाहिलं ते भयंकर होतं सगळं. म्हणजे लिटरली रात्री ते बाळ आई आई करत ते बेडरूमकडे शोधत जायचं की आई तिथे आहे की काय बाबा. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी घडल्या. मग त्यावेळेला माझ्या भावाला हॉस्पिटलमध्ये मी असताना बाहेरून मित्रांकडून वगैरे समजले की घरात काहीतरी प्रॉब्लेम ह्या अशा आहेत. कारण मी आईवडिलांना कधीच ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व केलं नाही किंवा मी कधीच सांगायला गेले नाही की मी काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे, हे मी टॅकल करते. ठीक आहे, मी इट्स ओके म्हणायची, काय असेल ते. स्वतः आपण निर्णय घेतलाय ना, आपण त्याला सामोरे जायचं आणि मार्ग काढायचा. मी दुर्लक्ष करत आले वगैरे. आणि नंतर हळूहळू समजायला लागलं की हा सतत मुलींशी बोलत असतो. म्हणजे अफेअर असं डिरेक्टली मी म्हणणार नाही त्यावेळेला, पण याला सवय होती की मुलींशी गप्पा मारायची, सिंपत्ती मिळवायची. त्यामुळे अतिशय प्रचंड एका वेळेला 7-8, 10-12 मुलींशी मेसेजमध्ये बोलणं, टाईमपास करणं. त्याला ना माझ्याबद्दल काही प्रेम दाखवायची काही त्याच्याकडे पद्धत होती ना, रिस्पेक्ट तर कुठलीच नव्हती. मी आत्ता पण सांगते, तुम्ही बाकीच्या गोष्टी काहीही दाखवू नका, काही नको, पण त्या स्त्रीबद्दल तुमच्या मनात रिस्पेक्ट असणं फार गरजेचं आहे. तेव्हा ती कुठल्याही गोष्टीला ती व्यक्ती सामोरी जाऊ शकते आणि नव्याने उभी राहू शकते. पण ह्याच्याकडून मला ते काहीच मिळत नव्हतं. तरी पण मी ठीक आहे म्हणायचे. मला त्रास व्हायचा, मानसिक त्रास. मी तसंच रडत कडत काढायची. रोज तेच गोष्टी घडत गेल्या. ह्याच्या बऱ्याच गोष्टी मला समजायला लागल्या. हा टाईमपास म्हणून कुठेतरी 3 लाखाचा कॅमेरा घ्यायचा. त्याच्या पुढचं व्हर्जन आलं की 2 महिन्यातच तो कॅमेरा 3 लाखाचा 1 लाखाला वगैरे विकायचा, परत दुसरा घ्यायचा. हे सगळं त्याचे वडील त्याला पैसे पुरवायचे. का तर त्यांचा भयंकर विश्वास होता. ते बऱ्यापैकी पैसे देत पण असतील, पण त्यांनी पैसे दिलेत घरातल्या गोष्टींसाठी असं कधीही त्यांना दाखवलं नाही. ते स्वतः मज्जा करणे वगैरे. आणि त्याला स्वाभिमान हा प्रकारच नव्हता. जे काय असेल ते नाही, ठीक आहे,
ती करतीये तिच्याकडून पैसे मिळत आहेत ठीक आहे, घरातल्यांकडून मिळत आहेत ठीक आहे, मला मजा मारायला मिळते ठीक आहे, कारण ती मजाच मारणं होतं. तुम्ही घरात संसाराकडे लक्ष नाही आहे ना, त्या माणसाने कधी मुलासाठी काही केलं, त्या मुलाला काय लागतं काय नाही आहे, ती मुलगा आपला कसा वाढतोय, घरात काय लागतं, ह्या पूर्ण 9 ते 10 वर्षात त्या व्यक्तीने फक्त एक मेथीची पेंडी आणली आहे, मला अजूनही आठवतं. त्याच्या पलीकडे घरात तुम्ही हे बाजार कुठून आणता, कसा आणता, हे अजून काय काय तुम्हाला लागतं, हे त्याला काहीही कल्पना नव्हती. तो फक्त उठायचा, मस्त टाईमपासून ब्रश करायचा, जरा खायला केलेलं असेल ते खायचं, कामासाठी बाहेर आपल्या गेला नाहीतर निवांत येऊन परत झोपणे किंवा टाईमपास करणे, गेम असेल मग थोडंफार काम असेल, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. हे सगळं मी बघत होते, ठीक आहे म्हणायचे मी. ज्यावेळेला मी ॲडमिट होते त्यावेळेला माझ्या भावाला किंवा घरातल्यांना बाहेरून मित्रांकडून मैत्रिणींकडून कळालं की ह्यांच्यात हे प्रॉब्लेम सुरू आहेत आणि त्यामुळे हे सगळं घडलं आहे. कारण मी काहीच सांगत नव्हते त्यांना की ठीक आहे त्यांना कशाला त्रास, आपण ह्याच्यातून मार्ग काढू वगैरे. त्याच्यानंतर त्यांना समजलं, मग भावाने त्यावेळेलाच मला सांगितलं होतं की बाबा हे असं आहे ना, हे भयंकर आहे आणि मी तुझ्यासाठी आहे, आम्ही नेहमी तुझ्यासाठी होतो, आम्ही आहे, तुला जर त्रास होत असेल तर ही गोष्ट इथेच थांबव आणि तू माझ्यासोबत चल, आपण सगळ्या गोष्टी पुढे सुरू करू नव्याने. मी नाही म्हटलं मी एवढ्यात मी हार मानणार नाही आहे, कारण ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. संसार वगैरे लोकांना वाटतं की ही काय बाबा बाई अशीच आहे वगैरे, असं सहज बोलून जातात. अरे पण तसं नसतं. कुठल्याही व्यक्तीला मजा नाही वाटत की एवढा चांगला संसार चाललेला असतो, लग्न केले आणि ते आपण मोडावं आणि परत बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं, असं काहीच नसतं. हे अनुभव आहेत, ह्या घडलेल्या गोष्टी आहेत, त्याला तोंड दिलं, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी मी आता पोहोचली आहे. त्याच्यानंतर असं झालं की मला हळूहळू समजायला लागलं की ह्याला बरेच नाद आहेत. म्हणजे पैशाच्या उलाढाली करणे, ते दारूचा नाद तर आहेच, तो भयंकरच होता त्याला, ते मला नंतर समजायला लागलं. त्यामुळे माझ्यासाठी ह्या भयंकर शॉकेबल गोष्टी होत्या, त्यामुळे मी खूप वेगळ्या प्रकारे रिॲक्ट व्हायला लागले. त्यामुळे त्याला ते इरिटेट व्हायला लागलं की ही चांगलं सांगते, ही काम कर म्हणते, त्याला ते इरिटेट व्हायला लागलं. म्हणून तो बाहेर मग सगळ्यांशी इंटरॅक्ट व्हायला लागला, मुलींशी फार बोलणं वगैरे आधीपासूनच होतं. मला ते हळूहळू समजायला लागलं की हे आधीपासून होतं, मला वाटायचं की आत्ता सुरू झालं की काय. आणि त्यानं मला प्रत्येक वेळेला त्याच्या चुकांवरती पूर्ण पांघरून घालण्यासाठी त्यानं मला बोट करायचा प्रयत्न केला की नाही तू मला आता इरिटेट करतेस त्यामुळे मी असं वागतोय. पण त्या व्यक्तीला कॉलेज लाईफपासूनच दारू प्यायची सवय होती, या सगळ्या गोष्टींची मजा करायची सवय होती, हे मला माहितीच नव्हतं. मला हे सगळं ॲक्च्युली आत्ता रिअलाईज व्हायला लागले. आणि आत्ता मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, म्हणजे माझी मॅरिड लाईफ जी होती त्यावेळेला त्या व्यक्तीचा मला फायनान्शियली सपोर्ट अजिबात नव्हता. मेंटली सपोर्टचा तर प्रश्नच येत नाही, कारण स्वतः त्या व्यक्तीलाच मेंटली सपोर्टची गरज होती. कारण हे सगळं त्याचे काही घरचं वातावरण वगैरे, तो जे काही जगत होता ते खोटं नाटक जगत होता, स्वतःशी प्रामाणिक तर नाहीच तो व्यक्ती. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मेंटली गोष्टींवरती आपण मार्ग काढू शकतो लग्नानंतर, म्हणजे माझ्या तत्वात ते त्यावेळेला बसत होतं. फायनान्शियल गोष्टींवरती मार्ग काढू शकतो, पण फिजिकल गोष्टी असतात जी नीड असते एखाद्या व्यक्तीला, आणि लग्नानंतर ती गरजेचीच गोष्ट होती. त्यामुळे त्या गोष्टीवरती मार्ग नाही काढू शकत कुठलीच व्यक्ती. हे सांगण्याचं कारण असं की आमच्या दोघांमध्ये फिजिकल लाईफ जी होती ती अत्यंत बेकार होती, पण मी ती प्रत्येक वेळेला हा मुद्दा मी इग्नोरच केला. मला ते कळालंच नव्हतं की हा मुद्दा मी पहिल्यापासून विचारात घेतला पाहिजे होता. पण मी ठीक आहे, संसार असतो, त्या व्यक्तीवरती प्रेम आहे, ती गोष्ट मॅटर करत नाही आहे, आपण दुर्लक्ष करू. लिटरली पहिला बाळ जे झालं ते आम्ही डॉक्टरांशी बोलून घेतलं, त्याला ते घरच्यांना खुश करायचं होतं म्हणून त्या गोष्टीमध्ये तो थोड्या दिवसासाठी पडला की काय माहिती नाही आहे. पण त्या व्यक्तीला फिजिकलमध्ये इंटरेस्ट नव्हता की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे की काय, ह्या गोष्टी त्याला माहिती, कारण मला अजूनही त्याचं उत्तर मिळालं नाही आहे. पण ह्या गोष्टी मला रिअलाईज आत्ता झालेत, कारण हार्डली महिन्यातून एकदा कॉन्टॅक्ट आमच्यामध्ये व्हायचा फिजिकल, आणि तो पण मी माझं सतत मला त्रास व्हायचा. रोज रात्री मी लिटरली रडून झोपायची की नेमकं काय चाललंय, अरे माझ्यात काही कमी आहे का, हा व्यक्ती माझ्यासोबत असा वागतोय, मी कुठे चुकतेय की काय, मला कळायचंच नाही की त्याला का असं का करतोय. कारण बाबा आपली बायको समोर आहे आणि त्या व्यक्तीला आपल्याबद्दल काही जर फिलिंग्स नसतील, हा असं जर वागत असेल तर काहीतरी असेल. मग त्या व्यक्तीने सतत आपली ही बाजू, जी काही बाजू आहे त्याच्यामध्ये 100% काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी त्याला आत्ताही फोन करून, आत्ताच जवळपास 1 महिना झाला असेल, मी बोलले की बाबा तू खरंच दाखव दवाखान्यात, कारण तुला गरजेची गोष्ट आहे. कारण त्यानं स्वतःचा अभ्यास केला की नाही माहिती नाही, किंवा त्याला ती गोष्ट माहिती आहे पण तो स्वतःची ती बाजू लपवण्यासाठी तो सतत माझ्यावरती बोट करत गेला. अशी वेळ आली की मी त्याला हे प्रश्न करायला लागले,
थोड्या दिवसानंतर मी पहिला सहन केलं की नाही ठीक आहे बाबा, महिनाभर आमचा फिजिकल कॉन्टॅक्टच होत नाहीये, तरी पण ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, त्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, संसार महत्त्वाचा आहे, प्रेम महत्त्वाचं आहे, ते माणूस महत्त्वाचा आहे. पण ती गोष्ट गरजेची होती, आहे गरजेची, कारण माझं वय फार नव्हतंच त्यावेळेला. मग मी त्याला विचारायची त्यावेळेला, अरे म्हटलं फायनान्शियली मी मार्ग काढते, मेंटली मार्ग काढू शकते, फिजिकल काय मार्ग काढणार आहे, कसं मी या गोष्टींना सामोरे जाऊ. त्याला मी प्रश्न करायला लागले, धाडस करू ना, ही गोष्ट बोलायची माझ्या त्यावेळेला धाडस नव्हतं. तर त्या व्यक्तीने मला उत्तरं त्यावेळेला काय दिली होती, मला त्या गोष्टी आत्ता रिअलाईज होत आहेत. तो व्यक्ती मला सांगायचा की नाही म्हणे, एक काम कर, तुला सेक्स करायची तुझी इच्छा कमी होईल ह्याच्यासाठी डॉक्टरांकडून गोळ्या आण, किंवा अजून एक विचार कर की मिलिटरीमध्ये जे पुरुष जातात त्यांच्या बायका कशा राहतात 6-6 महिने 1-1 वर्ष, तसं राहायचा प्रयत्न कर तू. मला त्यावेळेला हेच समजलं नाही की नेमकं हा प्रकार काय चाललाय. कारण हा व्यक्ती ही उदाहरणं देतोय, त्याला राग डोक्यात आहे की काय, राग असू शकतो माणसाच्या डोक्यात, पण तो महिनाभर असू शकतो. 9 ते 10 वर्ष आपण एकत्र आहे आणि हा व्यक्ती सतत त्याच गोष्टी करतोय, त्यामुळे त्याला इंटरेस्टच नाहीये. ही गोष्ट मी इग्नोरच करत होते, पण हा मुद्दा माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. तुम्ही, मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना, तुम्हाला जर ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल किंवा तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, ती तुमची चुकी नाहीये. असू शकतं, अनुवंशिकतेने असू शकतात गोष्टी, किंवा तुमचं फिजिकली काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, पण तुम्ही बोला ना, किंवा स्वतःवर ते अभ्यास करा. म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यासोबत खेळू शकत नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला सतत बोट करत गेला, स्वतःची बाजू त्यानं लपवण्यासाठी माझ्यावरती सतत त्याने बोट केलं की कुठेतरी तुझं चुकतंय. मला हे समजायलाच फार वेळ लागला. त्याच्यानंतर मी हळूहळू ठरवायला लागले की नाही, आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. हे जे काही मी जगतीये ते भयंकर विचित्र जगते, कारण मी अशी नव्हतेच. मी टॉपर होते, मी NCCची लीडर होते, मी एकदम स्ट्रॉंग स्वतःसाठी स्टँड घेणारी मुलगी होते. आणि आता मी काय बनली आहे, कारण त्याला आवडत नव्हतं. त्याची अशी इच्छा होती की केस कधी सोडायचे नाहीत, नेहमी चुडीदार घालायचा, तो पण स्लीव्जवाला, ओढणी असलेला घालायचा, नंतर केस बांधून असायचे, टिकली लावायची, बांगड्या घालायच्या, जोडवी घालायची, गळ्यातलं घालायची. हा मात्र कसाही बोंबलत फिरला, कसाही वागला तरी त्याचा काही प्रॉब्लेम तू करून घ्यायचा नाहीस, कारण का हा पुरुष आहे आणि तू एक स्त्री आहेस. हा त्याचा मुद्दा नेहमी होता की बाई आहेस ना, तर बाईसारखं तू राहिलं पाहिजेस, पण तू पुरुष आहेस तर पुरुषासारखं तू काय वागतोयस हा प्रश्न कधी कोणी विचारलाच नाही ना त्याला. कारण माझं प्रेम आंधळं, म्हणजे आंधळं प्रेम काय असतं हे मला तेव्हा रिअलाईज झालं की बाबा हे, तेव्हा नाही सॉरी, आत्ता रिअलाईज झालं की हे सगळं घडल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या होत्या. ज्या गोष्टींवरती मी फोकस करायला पाहिजे होता, त्या व्यक्तीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्या गोष्टींना मी टॅकल केलं, पण ते मला त्यावेळेला लक्षात आलं नाही. पण ह्या गोष्टी मी सगळ्या साचत गेल्या माझ्या मनामध्ये, सगळं मी दडपणात राहत गेले. परत बऱ्याच गोष्टी घडल्या आणि एक गोष्ट होती की मी नेहमी त्याच्यासोबत राहिले, एवढं सगळ्या घटना घडून बऱ्याच गोष्टी घडल्या. त्याच्यावरती पोलीस केस झाली, त्याला असं झालं की एका बाईला ह्यानं पळवून आणली आहे म्हणून पोलीस त्या बाईचा फोटो घेऊन फिरत होते आमच्या गल्लीतून. अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या. त्याला पण मी त्याला साथ दिली की जाऊ दे बाबा चुका, कारण तो प्रत्येक वेळेला त्याचं एकच होतं, चुका करायच्या, माफी मागायची, परत सुरू करूया, रडगाणं गायचं. आणि मी पण मूर्ख की बाबा ठीक आहे, असू दे, संसार आहे, माणूस आहे, चुका होत राहतील. आणि त्या व्यक्तीवरती आपलं प्रेम आहे, आपल्याला हे सगळं निभवायचं आहे, केलं एकदा, पडलोय म्हणल्यावरती. मग मी सतत ठीक आहे म्हणत मी चालत राहायची. इतके वर्ष मी तेच केलं, पण कुठेतरी जाऊन मला असं रिअलाईज झालं की नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण जे काही चाललंय ते चुकीचं चाललंय. स्वतःसाठी मी स्वतःवरतीच काहीतरी एक म्हणतात ना आपण, स्वतःसोबत प्रामाणिक नसणं, कारण मी स्वतःसोबत प्रामाणिक नाही असंच झालं. फक्त प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीचाच विचार करते, प्रत्येक वेळेला संसाराचाच विचार करते, प्रत्येकाचा विचार करते, पण माझा मी कुठे करते. मग एक अशी स्टेज आली की नाही, मी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतःचा विचार करायलाच पाहिजे. मग मी जेव्हा स्वतःचा विचार करायला सुरू केलं आणि मी स्वतः व्यवस्थित राहायला लागले, माझ्या राहणीमानात बदल घडवला. कारण मी मेकअप आर्टिस्ट म्हणून वर्क करत होते, मी जर व्यवस्थित नाही राहिले तर मग त्या मुलींना कसं वाटणार की बाबा नाही, ही स्वतः अशी वेंधळी असेल तर हिच्याकडे काय असणार, ही काय आपल्यासाठी काय करू शकते. सो मी स्वतः व्यवस्थित राहायला लागले. त्या काळात पूर्ण मुलाची जबाबदारी, पूर्ण शेपूट होतं माझं बाळ. त्या बाळाला मी दिवसा उठल्यापासून रात्रीपर्यंत कंटिन्यू माझ्यासोबत, मी कुठेही जाऊ दे, काहीही होऊ दे, संसाराची सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावरती. हा फक्त आमच्या आयुष्यात आहे म्हणायला व्यक्ती होता, फक्त नावाला, गळ्यातलं मंगळसूत्र होतं, त्या नावासाठी फक्त तो व्यक्ती आमच्या आयुष्यात होता. त्याच्या पलीकडे त्याचं काहीही रोल आमच्या आयुष्यात नव्हता. आणि मानसिक त्रास देणे, ते त्याच्या वागण्यामुळे जे काही बाकीचे त्रास होत होते ते होतच होते. मला वाटतंय 8 वर्ष झाले आणि तरीही मी म्हणजे बरेच जण सांगत होते, बरेच जण बघत होते हे जे काय चाललंय ते, की नाही तू बाहेर पड याच्यातून, तुझा निर्णय घे, डिवोर्स घेऊन रिकामी हो वगैरे. पण माझं असं होतं की तो माणूस माझ्या मनातून उतरलाच नव्हता.
कारण बाबा ठीक आहे, त्या काळात मी माझं राहणीमान किंवा माझं वय पण फार नव्हतं, त्यामुळे बरेच लोक असं वेगळ्या नजरेने बघायचे वगैरे वगैरे. पण मी कुठे माझा पाय डगमगला नाही, कारण बाबा ठीक आहे, मला माहिती आहे माझ्या मनात तो व्यक्ती आहे ना, त्याच्यासाठी आपण काही असेल ते सामोरे जायचं आणि पुढे चालत राहायचं. त्यामुळे तो मनातून उतरलाच नव्हता, म्हणून मी सगळ्या गोष्टींना तोंड देत पुढे चालत राहिले. पण एक वेळ अशी आली की तो दारू पिऊन मित्रांच्या घोळक्यामध्ये बसला आणि तिथे काहीतरी पर्सनल गोष्टी खोट्या नाट्याने बोलल्या, आणि त्या व्यक्ती माझ्याकडे येऊन बोलल्या की नाही आम्हाला असं असं तो बोलला, आणि आम्हाला ते वाईट वाटलं फार. ते जेव्हा मला समजलं त्यावेळेला तो पूर्णपणे माझ्या मनातून व्यक्ती उतरला, आणि मला तेव्हा कळालं की आपण किती मूर्ख आहे आणि काय जगायला लागलोय. त्या व्यक्तीला आपल्याबद्दल काही वाटत नाही, आपल्याबद्दल रिस्पेक्ट नाही आहे, काळजी नाही आहे ना, त्या मुलाबद्दल काय आहे. 2 माकड्यासारखा त्या मुलासोबत उड्या मारल्या म्हणजे हा बाप झाला का, याच्या व्यतिरिक्त तो काहीच करत नव्हता. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यापाठीमागचं मला एकच कारण आहे की माझा मुलगा आत्ता 8 वर्षाचा आहे आणि त्याला पुढे जाऊन समाजाला तोंड द्यायला लागणार आहे. मी अशी व्यक्ती घडली आहे माझ्या अनुभवामुळे की मला जगाचा काही फरक पडत नाही आहे, कारण मला माहिती आहे की मी काय आहे, कशी आहे, किंवा मी जे काय करते ते काय करते, कारण मी स्वतःशी प्रामाणिक आहे. पण माझ्या मुलाला तो फरक पडणार नाही असं मी सांगू शकत नाही, त्याला तोंड हे द्यावंच लागेल. मी डिवोर्स घेतला आहे, त्याच्यानंतर मी आणि माझा मुलगा आम्ही आत्ता एकत्र असतो आणि इथून पुढे आम्ही दोघे असणार आहे. त्यामुळे मुलाला कुठेतरी 4 गोष्टींना सामोरे जावं लागणारच आहे, कारण समाज आपला कसा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्याला ते तोंड देताना सत्य जे काय आहे ते त्याला कळायलाच हवं, म्हणून मी या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत आहे. कारण बरेच त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे बरेच मित्र आहेत त्याचे की जे बऱ्याच गोष्टी माझ्याबद्दल विचित्र बोलत आहेत बाहेर, त्या मला ऐकायला मिळत आहेत. दुर्दैवानं अशी गोष्ट आहे की त्या बऱ्याच जणांच्या आयुष्यात त्यांना सांसारिक लाईफमध्ये ते बरेच प्रॉब्लेम फेस करत आहेत आणि त्यांना मुली आहेत पोटाला. त्यामुळे त्यांच्या मुलींच्या आयुष्यात जेव्हा काही अशा घटना घडतील त्यावेळेला फक्त देव त्यांना ताकद देऊ की त्यांना ते तोंड देता येईल त्यांना. मला त्यांच्याबद्दल वाईट चिंतायचं नाही आहे, पण हे सत्य परिस्थिती आहे. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण मला फार वेळ तुमचा सगळ्यांचा घेणार नाही आहे. मला सर्वांना एकच सांगायचं आहे, नवरा बायकोचं नातं असू दे किंवा आईचं मुलीचं किंवा वडिलांचं मुलग्याचं वगैरे, कुठलंही नातं जे आहे ते फक्त तुम्ही बोलण्याने टिकतं. अबोल राहाल आणि मनात गोष्टी ठेवाल तर त्या वाढत जातात. मग ते गैरसमज असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील तर ते तुम्ही प्लीज बंद करा. जेवढं शक्य होईल तेवढं एकमेकांशी तुम्ही बोला. ठीक आहे बाबा, थोड्या काळासाठी एकमेकांमध्ये वादविवाद होतील किंवा गैरसमज होतील, मनात राग येईल वगैरे, पण थोडा काळ गेल्यानंतर ते सगळ्या गोष्टी नितळून जातात आणि त्याच्यातून मार्ग निघतील, आणि जे काही निघतील ते चांगलेच निघतील, तुमची नाती परत बहरतील. कारण मी जे हे सगळं अनुभवलं आहे त्याच्यामुळे काय माझा शेवट आला त्या नात्याला ते तुम्हाला सांगतच आहे मी आता. त्याच्यानंतर असं झालं की मी जेव्हा ठरवले की बाबा नाही, मी फार विचित्र लाईफ जगते आहे, म्हणजे जगात बरंच काय काय सुरू आहे, जग बरंच काय काय जगतंय, लोक वेगळ्या प्रकारे जगतात वगैरे, आणि मी जे काय आहे ते मी तिथे स्टक झाली आहे. ॲक्च्युली त्या व्यक्तीचा दोष मी त्याला देणार नाही आहे सगळ्या गोष्टींना. एवढीच त्याची चुकी होती की त्याला जी गोष्ट करायची नव्हती, लग्न, ते त्यानं केलं. त्यामुळे माझं नुकसान त्यानं बऱ्यापैकी केलेलंच आहे, कारण माझं शारीरिक नुकसान भरपूर झालं आहे. मला सायनसचा त्रास सुरू झाला आहे, मला मायग्रेनचा त्रास सुरू झाला आहे, माझे बोन्स, माझे पूर्ण हाडं ठिसूळ झालेत, बऱ्यापैकी माझी मानसिकता हल्ली आहे. आता माझी रिसेंटली सायकॉलॉजिस्टकडे ट्रीटमेंट सुरू आहे. अशा बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. मी ह्यालाही टॅकल करेन, मी ह्याच्यातून मार्ग काढेन, नो डाऊट. पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्या कारण त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे, कारण खोटं नाटं जगत आला, त्यानं त्याच्या आईवडिलांसाठी केलं, आईवडिलांनी त्याच्यासाठी केलं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मी माझा डिवोर्स होण्याआधी थोडे महिने मी स्वतःसाठी जगायला सुरू केलं. त्यावेळेला मी जरा राहणीमानात बदल केला, ड्रेसिंगमध्ये बदल केला. जो मी आधीपासून होते ते मी पुन्हा नव्याने सुरुवात करायला सुरू केली. त्याचा याला भयंकर त्रास सुरू झाला. ह्याला असं झालं की त्याचा विचार करण्याची पद्धतच अशी आहे की बाईने चुलमुल करायचं, डोक्यावर पदर घ्यायचा. पण ती बाई किती कष्ट करते, पैसा मिळवू दे, ठीक आहे, त्याला हरकतच नव्हती. कारण मॅरिड लाईफमध्ये ते बाळ मी 1 वर्षाचं माझ्या बॅगमध्ये घ्यायची, 10-10 किलोची मी गव्हाची पोती वगैरे उचलायची, ती मी घरात आणायची. सिलेंडरची टाकीसुद्धा मी स्वतः घेऊन जाणे, भरणं, हे सगळे प्रकार होते. म्हणजे एक पुरुषाचं जे काम असतं ते सुद्धा मीच करायची, एका स्त्रीचं कामसुद्धा मीच करायची. हा आहे म्हणायला माझ्या आयुष्यात होता हा माणूस. तरी पण मी 9 वर्ष अशीच काढली रडत खडत. मग जेव्हा मी स्वतःमध्ये बदल करायला लागले, ह्या काळात मी बऱ्याच गोष्टींमध्ये सहभाग घेत होते, कारण मी फार ॲक्टिव्ह राहणारी व्यक्ती आहे. त्यामुळे कुठले तरी अवॉर्ड फंक्शन असायचे,
काहीतरी कॉम्पिटिशन असायचं, बऱ्यापैकी मी सहभागी व्हायचे, मला बरेच प्राइजेस मिळाले. नंतर मला लोकमतकडून इन्स्पिरेशनल अवॉर्ड मिळाला रिसेंटच. त्याच्यानंतर मी ब्युटिशियन ऑफ द इयर म्हणून मला अवॉर्ड मिळाला होता. जसे बरेच अवॉर्ड मिळाले. पण वाईट हे ह्याचं वाटत होतं की मला जेव्हा अवॉर्ड मिळायचा त्यावेळेला एक्स हजबंडला माझ्या फार वाईट वाटायचं आणि तो लिटरली माझ्यावरती 5-6 दिवस असं न बोलताच अबोलाच धरायचा. कारण त्याला असं वाटायचं की बाई आहे, बाई काय हे करते, हे असलं. त्याला कधीच माझ्याबद्दल असा मान सन्मान वगैरे वाटणं हा प्रकारच नव्हता. त्यामुळे तरी पण ठीक आहे म्हणायची, काय हरकत नाही आहे. त्याच्यानंतर हे सगळं झालं आणि मी जेव्हा राहायला लागले, व्यवस्थित माझ्यासाठी विचार करायला लागले, मस्त राहायला लागले, मी नवीन फ्रेंड्ससोबत इंटरॅक्ट व्हायला लागले. म्हणजे वयाच्या ह्या 27-28 वर्षानंतरच्या गोष्टी मी फ्रेंड्ससोबत इंटरॅक्ट व्हायला लागले. कारण तो असा व्यक्ती होता की त्याला फ्रेंड्स बनवणं, मैत्रिणींशी बोलणं, मित्रांसोबत बाहेर फिरणं किंवा मित्र बनवणं वगैरे असं त्याला आवडतच नव्हतं. ठीक आहे म्हणायचे मी, नवरा आहे, त्याला जे आवडतं ते आपण करू, त्याच्यासाठी तर आपण जगतो वगैरे, हे असले माझे सगळे विचार. स्वतःसाठी जगायचं असतं हे मला माहितीच नव्हतं. मग ते सगळं मी जेव्हा माझ्यामध्ये बदल करायला लागले त्याच्यासाठी हे फार अवघड वाटायला लागलं त्याला, की हे काय, ही विचित्र वागतीये. म्हणजे 8 वर्षानंतर मी हे सगळं सहन केल्यानंतर मी स्वतःमध्ये बदल करायला लागले. ते त्याला फार जड जायला लागलं. मग त्याला असं वाटायला लागलं की ही काय विचित्रच वागायला लागले, हे चुकीचं आहे पूर्णपणे. कारण त्यानं मला प्रत्येक गोष्टी त्यानं मला गृहीत धरलं होतं, ही व्यक्ती अशीच आहे. किती मी काहीही वागलो, काहीही शेण खाल्लं, काहीही केलं तरी ही व्यक्ती परत तिथे येणारच, परत आहे त्या गोष्टी सुरू होणार, जरासं सिंपती मिळवायची, हे सगळं सुरू असायचं. आणि त्याच्यानंतर मग मला कळून चुकल्या बऱ्याच गोष्टी. मग मी स्वतःसाठी जगायला सुरू केलं. मी नवीन फ्रेंड्स बनवले. नंतर मी बऱ्यापैकी बाहेर सगळ्यांसोबत वर्क करायला लागले. मी बऱ्याच वेळेला टीम हँडल केले. म्हणजे बऱ्याच ब्रँडचे मी वर्क घ्यायची, माझी टीम तयार करायची. मॉडेल्स असतील, फोटोग्राफर्स असतील, एडिटर्स असतील, त्यांचं प्रोडक्ट घ्यायचं, ते सगळं त्या रेडी करायचं आणि त्यांना आउटपुट द्यायचे मी. असं मी टीम हँडल वगैरे केल्या. मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स परत आला माझा, जो शाळेच्या काळात होता तो. परत मी स्वतःसाठी व्यवस्थित जगायला लागले वगैरे. बऱ्यापैकी मी फ्रेंड्ससोबत बाहेर फिरणं, बाहेर राहणं, थोडंफार स्वतःला आनंद मिळेल अशा गोष्टी करणं वगैरे, हे सगळं सुरू केलं. पण हे सगळं त्यासाठी पण विचित्र त्याला वाटायला लागलं. कारण ही व्यक्ती जी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे, ती स्वतःचे निर्णय घ्यायला लागली आता. त्यामुळे तो पण असं एकदम माझ्यासोबत एकदम रॅशमध्ये वागणं वगैरे हे सगळं सुरू केलं त्याने. ठीक आहे म्हणलं, इट्स ओके, जे काय असेल ते तोंड देता येईल, आजपर्यंत दिलंच होतं. मग हळूहळू मला हे कळायला लागलं की नाही बाबा, आपण जे काही जगतोय ते फार विचित्र आहे. आपण स्टक झालो होतो त्या लाईफमध्ये आणि त्यातून बाहेर पडायची वेळ आली आहे. कारण मुलासाठी पण ते भयंकर होतं. माझं लहान मूल असं ज्यावेळेला होतं त्याला ते बसलं तरी हा व्यक्ती त्याच्यासोबत वागताना, तू असंच का बसलास, तू असंच का उठलास, तू असंच का हसलास, त्या लहान मुलाला, मग मला तो कितपर्यंत करत असेल. त्यामुळे त्याच्यासाठी हे भयंकर होतं आणि त्याचं बॉन्डिंग कधीच नव्हतं. कारण ठीक आहे, मी कधीच त्याच्याबद्दल वाईट कधीच काही सांगितलं नाही, अजूनही सांगत नाही आहे की हा व्यक्ती असा आहे, त्यानं आपल्यासोबत असं केलं आहे किंवा अशी लाईफ जगलो आहे किंवा मीच तुला एकटीने मोठं केले, असलं कधीच मी त्याला सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्याच्याबद्दल त्याच्या मनात चांगल्याच गोष्टी आहेत माझ्या मुलाच्या आणि त्या असाव्याच. पण होणार असं आहे की आत्ता त्याचं वागणं एक्स हजबंडचं वेगळं चाललं आहे. आमचा डिवोर्स झाला आहे आणि त्याच्यानंतर इथून मागे सोशल मीडियावरती माझ्या मुलाचा त्याने एकदाही फोटो टाकला नव्हता. आणि आमचा डिवोर्स झाल्यानंतर वर्ष होत आलं आहे आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती आता मुलाचे फोटोज काय टाकतोय, व्हिडिओज काय टाकतोय, सगळ्या जगाला दिखावा करतोय. अरे तुला जर हे एवढंच जर मुलाबद्दल वाटत असतं तर तू कृतीतून दाखवलं असतंस ना. हे जे काय करायला ते दिखावा कशासाठी आता चालला आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे डिवोर्स पेपरमध्ये त्या व्यक्तीने स्पष्ट लिहिलेलं वाक्य होतं की त्याचा आणि मुलाचा इथून पुढे काहीही संबंध येणार नाही. त्या लाईनवरती त्यानं सही केली. हे किती विचित्र आहे. म्हणजे तू एक बाप म्हणून जर एवढा सुद्धा विचार करू शकत नशील तर हा दिखावा आता तू का करायला लागलायस. त्याच्यासाठी मी त्याला परवा दिवशी फोन करून सांगितलं की बाबा ही जर गोष्ट अशाच जर तू करत असशील तर मी कोर्टात जाणार आणि तुझ्यावरती केस करणार. ते सगळं झालं ह्या आत्ताच्या घडलेल्या गोष्टीत. आणि मध्यकाळात परत मी जेव्हा डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला त्यावेळेत मी बाहेर पडायला लागले. लिटरली अशी वेळ आली की नाही बाबा ठीक आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला अनुभवायला हव्या. मग मी त्या काळात असं झालं की ड्रिंक करणं, म्हणजे मी फ्रेंड्ससोबत एक 3 ते 4 वेळेला क्लबला गेले. मस्त मला मज्जा वाटायची. म्हणजे मला हे अनुभवायचं होतं. असं नाही आहे की ह्या गोष्टींची मी लत लागली आहे, मी त्यात वाया वगैरे जाते वगैरे, असं काही नाही. आणि मला वाईट वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगायला, जे आहे ते मी सत्य बोलते आहे. कारण
मला बघायचं होतं की नेमकं काय असतं, कारण आयुष्यात एवढं दुःख होतं, एवढ्या गोष्टी मी तोंड दिलं होतं आणि मी फक्त एवढंच की इग्नोर करत होते, नाही बाबा ही पण वेळ जाईल, ही पण वेळ जाईल. पण जे काय होतं ते साठलं होतं सगळं. त्यामुळे लोक म्हणतात की नाही, दारू पिल्यानंतर आणि नशा केल्यानंतर दुःख कमी होतं वगैरे. म्हटलं बघूया तरी हे नेमकं काय असतं बाबा, खरंच त्याने दुःख कमी होतं का. मग म्हटलं अनुभवूया आपण. मग त्या काळात मी डिवोर्स घ्यायच्या काळात मी महिनाभर फ्रेंड्ससोबत मी क्लबला 1, 2 ते 3 वेळा गेले. मी फ्रेंड्ससोबत इंटरॅक्ट व्हायला लागले. त्यावेळेला मी ड्रिंक करायला लागले. म्हणजे मी ट्राय केला. 1 महिनाभर मी थोड्या काळासाठी मी ट्राय केला. बघितलं पण मला कळालं, अरे म्हटलं नाही, हे काहीतरी चुकतंय. लोक म्हणतायत की त्या गोष्टीमुळे कुठेतरी दुःख कमी होतं, कुठेतरी आपल्याला सहारा मिळतो वगैरे, पण असं काही नाही आहे. सगळ्यांचा गैरसमज आहे. आपला बुळगेपणा लपवण्यासाठीचा तो पळवाट काढलेला मार्ग आहे. ह्याच्या पलीकडे मी त्या दारूबद्दल किंवा नशेबद्दल काहीही सांगू शकत नाही. कारण त्या गोष्टींमुळे फक्त एकच गोष्ट होऊ शकते, तो म्हणजे तोटा. ते म्हणजे काय, ते पिऊन झाल्यानंतर उद्या उठल्यानंतर तुमच्या शरीराला होणारा त्रास आणि डोकेदुखी, ह्याच्या पलीकडे काहीही होत नाही. त्यामुळे मलाही कळालं की बाबा आपल्या दुःखाला तोंड देणं किंवा सगळ्या गोष्टींवरती मात करण्याची ताकद ही फक्त आपल्या स्वतःमध्ये आहे. त्यामुळे त्या गोष्टी पण मी सोडून दिल्या. ते अनुभव मी घेतले मात्र. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा बाहेर स्वतःला एक्सप्लोअर करायला लागले, त्यावेळेला मला कळालं की माझे मित्रमैत्रिणी किंवा बरेच लोक आहेत की जे माझ्यावरती अफाट प्रेम करतात, माझ्यावरती अत्यंत विश्वास ठेवतात आणि मी काय आहे ती माझी ओळख त्यांनी मला करून दिली. त्यामुळे कुठेतरी जाऊन मी निर्णय घेतला की नाही, हे सगळं थांबवलं पाहिजे. त्यामुळे मी मागच्या वर्षी डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला. मी डिवोर्स घेतला आणि सगळ्या लोकांना मला एकच सांगायचं आहे, मी ज्यावेळेला डिवोर्स घेतल्यानंतर मला एकच प्रश्न विचारायचे, कोणीही असू देत. बाकीच्या गोष्टी विचारायचे, का, कधी वगैरे, कशासाठी वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण पहिला प्रश्न बायकांकडून असू दे, पुरुषांकडून असू दे, सगळ्यांकडून हाच होता की मग काय, किती घेतलेस त्यांच्याकडून, मग प्रॉपर्टी घेतलीस काय, कारण मुलगा आहे ना तुला, मग मिळाले असतील पैसे वगैरे. अरे लग्न म्हणजे काय खेळखुंडवा नाही आहे. मान्य आहे मला की आपल्याला मुलगा आहे किंवा पुढे जाऊन आपण कसं टॅकल करणार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी गरजेचं आहे, त्याची पण जबाबदारी आहे, कारण तो पण बाप होता वगैरे. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्यावेळेला एका व्यक्तीसोबत संसार करताय किंवा राहताय, त्यावेळेला प्रेम महत्त्वाचं असतं, विश्वास महत्त्वाचा असतो, ना की तो पैसा. मी त्या व्यक्तीसोबत कधीही पैशासाठी कधीच नव्हते. त्यामुळे मी त्या डिवोर्स पेपरमध्ये एकच गोष्ट लिहिली की बाबा तुझ्याकडून मला 1ही रुपया नको, तुझ्या प्रॉपर्टीमध्ये माझा मुलाचा काहीही संबंध नाही आहे. पॉसिबल झालं तर मी माझ्याकडून जेवढे काही मिळतील ते तुला मी पैसे देईन, पण त्या बाबा पेपरवरती सही कर आणि तूही रिकामी हो आणि मलाही रिकामी कर. ही गोष्ट सत्य आहे. कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. कारण मी ऐकते कोणाकडून वगैरे की बऱ्यापैकी वेगळ्याच गोष्टी सगळीकडे पसरत आहेत वगैरे, पण असं काही झालेलं नाही आहे. जे काही झाले ते हे मी आता बोलले तेच. आणि आम्ही दोघं रिकामी झालो. कारण त्यालाही सगळी चेष्टाच वाटली की नाही बाबा डिवोर्स काय, हे काय कागदोपत्री काय गोष्टी असतात, ह्याला काय अर्थ आहे वगैरे, कारण हे सगळे मूर्ख आहेत का जज वगैरे. तसं काही नाही आहे. हे जे काय झालं ते लिगली झालं, मुलाचा काही संबंध नाही ह्याच्यावरती, त्यानं सही केली. तेव्हापासून मी माझ्या लाईफमध्ये वेगळी राहायला लागले. फायनली मी डिवोर्स घेतला. नवीन लाईफ सुरुवात करायची म्हणून इथलं सगळं वाइंडअप केलं आणि मुलग्याला घेऊन मी भावाकडे जायचा निर्णय घेतला. गेले मी निवांत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या वगैरे. बऱ्याच गोष्टींचा मला त्रास झाला नाही असं नाही, कारण इतके वर्षाचं ते नातं होतं, बऱ्याच गोष्टी होत्या, आईवडील त्यांना सामोरे जायचं होतं सगळ्या गोष्टींना. तरी पण बऱ्यापैकी मी माझ्या निर्णयावरती ठाम होते. हा एक माझा गुणधर्म होता की पहिल्यापासून जे मला योग्य वाटतं त्या गोष्टी मी करायचीच. त्याला बऱ्याच जणांचे विरोध असायचे, त्यांच्या विरोधात जाऊन मी करायची, कारण मला ती गोष्ट योग्य वाटायची. त्याच्यावरती मी नेहमीच ठाम राहिले. त्याच्यामुळे मी आत्ता इथपर्यंत पोहोचू शकले असेल कदाचित. मी गेले तिकडे, मग म्हटलं ठीक आहे, रुटीन लागायला वेळ लागेल. मग 1-2-3 दिवस आम्ही फिरलो, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले आणि 5व्या दिवसानंतर 6व्या दिवशी मला परत ब्रेन स्ट्रोक आला. म्हणजे असं झालं की कायापालटच झाली. मी इतकं लवाजमा सगळा घेऊन तिकडे गेले की तेवढ्या आम्ही सगळ्या गोष्टींची तयारी केली, पैसा एवढा घालवला आणि तिकडे जाऊन आत्ता कुठे मी लाईफ परत नव्याने सुरुवात करते, तोपर्यंत दुसऱ्यांदा मला परत तो स्ट्रोक आला. आणि तो स्ट्रोक असा आला की इपिलिप्सी होती ती, की जास्तीत जास्त 1 मिनिट राहते फिट तशा कंडिशनमध्ये. पण माझी जी होती ती 9 ते 10 मिनिट राहिली. त्यामुळे बॉडीचं इतकं हे झालं की लिटरली माझा जीव गेलाच होता. डोळे पांढरे केले होते
आणि तिथे मग डॉक्टरांना त्यांनी इमर्जन्सी बोलवून घेतलं, शॉक देऊन वगैरे मला परत जागं केलं, जिवंत केलं. ते झालं. मग दवाखान्यात गेले, समजलंच नव्हतं की नेमकं काय झालं. शुद्धीवरती आल्यावरती परत त्यांनी तिथे सोडलं भावाकडे, मग एक इंजेक्शन दिलं आणि टेस्ट वगैरे केल्या. रिपोर्ट येईपर्यंत म्हटलं ठीक आहे. कारण तिथे फारसं एकतर मला तिथलं परमनंट रेसिडेन्सी नव्हती, मी नुकतीच गेले होते, ना इन्शुरन्स कुठला होता. गेल्यानंतर PR वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या असतात, स्टडी परमिट वगैरे हे सगळं घेतल्यानंतर, त्यामुळे फार वेळ तिथे ठेवू शकत नव्हते. परत एक रात्र गेली आणि परत दुसऱ्या दिवशी 7व्या दिवशी परत मला अजून एक स्ट्रोक आला, परत मला एपिलेप्सी आल्या, सीझर होत्या त्या. तेही कंडिशन सेम, म्हणजे 1 मिनिट राहतं ते 7 ते 8 मिनिट परत राहिलं. परत माझा जीव गेल्यासारखं, परत मी डोळे पांढरे केले, परत त्यांनी CPR देऊन मला परत जागं केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी सिरियसलीच सगळ्या गोष्टी ह्यांना सिरियसनेस त्यांना कळाला, परत ॲडमिट करून घेतलं आणि 10 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं. पण त्या काळात जीव महत्त्वाचा असल्यामुळे फारसं लक्ष कोणाचं फायनान्शियल गोष्टींकडे गेलं नाही. पण मला इन्शुरन्स वगैरे नसल्यामुळे तिथे माझं लिटरली 30 ते 35 लाख रुपये बिल झालं 10 दिवसाचं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाणं, भाऊ माझा कष्टातून तिथपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सेविंग्स वगैरे असणं हा प्रकार फार दूरची गोष्ट आहे आत्ताच. आणि मी तरी सगळ्या गोष्टी नव्याने सुरू करणार होते. मग त्याने फंड रेजसाठी लिंक टाकली, सगळीकडे स्प्रेड झालं, मदत करण्यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती करायला लागले वगैरे वगैरे. मग तिथं अंडर ऑब्झर्वेशन राहिल्यानंतर मला इमर्जन्सी इकडे विन्सला परत ॲडमिट करायला इकडे त्याने पाठवून दिलं, तिथं त्यांची डॉक्टरांची सही वगैरे घेऊन. मग इथं येऊन परत ॲडमिट केलं. पण तिथलं जे आहे बिल झालेलं 30 ते 35 लाख, त्याच्यात थोडंसं त्याने जे काही सेव्हिंग केलं होतं त्या बिचाराने घातलं. आणि अजून बऱ्याच प्रमाणात तिथलं जे काही अमाऊंट आहे ते आम्हाला भागवायचे, त्यासाठी तोही प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी आता मला तर भयंकर प्रयत्न करायचे आहेत. माझ्या मुलाचं भविष्य मला बघायचंच आहे, पण जे काही घडले त्याला मला तोंड द्यायचं, मला रडत बसायचं नाही आहे. कारण इथून मागे मी तेच केलं, लहान होते, कष्ट करत आले, त्याच्यानंतर मला ते शारीरिक त्रास 5 वर्ष झाला, त्याला तोंड दिलं. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडत गेल्या की लिटरली असंच मी पाऊल टाकायला गेले आणि माझा पाय मुरगळला, पूर्ण पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्यानंतर मी असंच संध्याकाळचं व्यवस्थित चालली आहे, अमावस्या होती, ह्या सगळ्या गोष्टी असतात नसतात माहिती नाही, पण मला ते सामोरे जायला लागले. आणि माझा ॲक्सिडेंट झाला, त्याला माझा पूर्ण हाडापर्यंत पाय पूर्ण सालटला आणि तो हात पण माझा फ्रॅक्चर झाला. त्याच्यानंतर साधी कावीळ असते, 4 ते 5 दिवसात बरी होते, ती झाली मला आणि दवाखान्यात ॲडमिट केलं. एका डॉक्टरांनी सांगितलं आम्ही आता गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यासाठी मी महिनाभर ॲडमिट होते. म्हणजे असं मला सतत 1-2 महिने कुठेतरी काहीतरी व्यवस्थित सुरू आहे, तोपर्यंत मला हे प्रॉब्लेम, शारीरिक प्रॉब्लेम, असे बरेच प्रॉब्लेम, त्यामुळे मानसिक प्रॉब्लेम येत गेले. हे बऱ्याच गोष्टींना मी तोंड देत गेले, खूप गोष्टींना तोंड दिलं. परत हे एवढी मोठी गोष्ट आयुष्यात घडली, तिथून मी इकडे परत आले. मग ठीक आहे, 10 दिवस झाले आणि लिटरली डॉक्टरांनी इथपर्यंत तर्क सगळे लावले. म्हणजे 8-10 डॉक्टरांनी बसून माझे MRIचे रिपोर्ट पाहिले वगैरे, कुठेही त्यांना फॉल्ट दिसला नाही. पण त्यांनी तर्क लावले, तिला ब्रेन ट्युमर असेल, तुम्हाला ब्रेन TB असू शकतो, तुम्हाला ब्रेनचा असं प्रॉब्लेम असू शकतो, हे सगळे तर्क लावले. त्याच्यासाठी त्यांनी माझ्या मणक्यातून मोठ्या सोया घुसून 2 बाटल्या पाणी काढलं. बऱ्याच माझ्या टेस्ट केल्या, एकदम MRI वगैरे 1.5-2 तासाचे केले, बरंच काय केलं, पण सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल होते. पण एक गोष्ट आहे, कुठलाही आजार हा आपल्याला मानसिकतेमुळे होतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं. कारण असतात शारीरिक त्रास होतात, शारीरिक प्रॉब्लेम असतात, पण त्याची सुरुवात ही मानसिकतेने होत असते. आणि एवढ्यात कळायलाच हवं की एवढं सगळं माझ्या आयुष्यात घडले, त्याच्यामुळे ही गोष्ट होणं साहजिक होतं. तरी पण मी म्हटलं नाही, हे जे काय झालंय होऊ दे, परत मी नव्याने उभं राहणार. मला कुठे थांबायचं नाही आहे. कारण माझ्या पोटाला मुलगा पण आहे आणि मी स्वतःला पहिल्यापासून ठामपणे उभी राहत आली स्वतःसाठी. ते मी पुढे कंटिन्यू मला करायचंच आहे. पण मी डिस्चार्ज मिळाला आणि मी घरी आले आणि त्याच्यानंतर मी परत लगेच धडपड करायला लागले. नाही, मला आता परत काम सुरू केलं पाहिजे, मला हे सगळं फेडण्यासाठी मदत पण करायला पाहिजे, मुलग्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यासाठी मी परत उठून व्यवस्थित राहायला सुरुवात केली. पण तिथंही लोकांना प्रॉब्लेम आला, अरे ही एवढ्या लवकर कशी काय बरी झाली, ही तर आजारी होती, मग एवढं मरणाच्या दारातून ही बाहेर आली आणि एवढ्या लवकर ही कशी काय व्यवस्थित झाली, हिने अजून नाही म्हटलं तरी 1-2 महिने अजून अंथरुणात काढायलाच पाहिजेत, हिने सिंपती मिळवलीच पाहिजे. अजून मी आजारी आहे, मला बघायला या, मला एकदम असं तुम्ही गोंजरावा वगैरे. म्हणजे लिटरली मेंटॅलिटी लोकांची ही होती की ही बरीच का झाली एवढ्यात आणि स्वतः उभीच का राहते, अशी लोकांची मेंटॅलिटी आहे. पण बरेच जे माझे साथीदार होते, बरेच जे माझ्याबद्दल चांगला विचार करणारे आहेत, ते माझ्यासोबत नेहमी होते.
कधीही मी लोकांकडे लक्ष दिलं नाही, कारण आपण काय आहोत हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे एखादा पुढचा जर आपल्याला जज करत असेल तर पहिला लक्षात ठेवा, जी व्यक्ती आपल्याला जे सांगत आलेत लहानपणापासून आई वडील किंवा लोक, की 4 लोक काय म्हणतील, पहिला हे तुम्ही बघा, जे 4 लोक आहेत ते खरंच त्या लायकीचे आहेत का, ते तुम्हाला जज करणारे होतात कोण, आणि खरंच जर व्यक्ती एखादा जज करतोय आणि तो खरंच त्या लायकीचा असेल तर त्याचा तुम्ही विचार 100% करा. पण जे वायफळ चर्चा करत असतात, एकमेकाची उणंदुणं काढत असतात, काहीही चर्चा करत असतात, त्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या आणि एक माणूस म्हणून, चांगला माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करा. आत्ता मी इथपर्यंत आली आहे, ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, ही माझी लाईफ होती आणि आता इथून पुढे मला बरेच गोष्टींना अजून सामोरे जायचं आहे. ते जे काय असेल ते आम्हाला फेडायचं आहे. त्यासाठी माझ्या आईवडिलांनी प्रयत्न केला की जे काय बाबा त्यांच्याकडे थोडंफार शेतीचा वाटा होता तो घ्यावा आणि त्याच्यातून काहीतरी 4 पैसे येतील ते तिथे भागवायला द्यावे. त्याच्यासाठी सुद्धा माझ्या चुलतीने किंवा माझ्या पाहुणेपायांनी त्यांना खूप प्रॉब्लेम केले. त्यालाही ते अजून सामोरे जात आहेत, फार तोंड देत आहेत. ठीक आहे, असतात गोष्टी, प्रत्येक घरात आहेतच या गोष्टी. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याच जण, माझ्या घरच्यांना वगैरे सगळ्यांनाच तोंड द्यावं लागले. पण मी थांबणार नाही आहे, मी परत नव्याने उभी राहिली आहे. परत मी सगळ्या गोष्टींना सामोरे जाणार, तोंड देणार आणि परत जी मी आहे ती स्वतःला सिद्ध करत राहणार. आता मी सध्या मला ॲक्च्युली भाऊ म्हणतोय की तू परत तिकडे ये, आता तू बरी झाली आहेस, गोळ्या सुरू आहेत तुझ्या, तिकडे ये, तिथून आपण परत सुरू करू, परत तू जॉब करशील, इथं काय असेल ते आपण फेडूच, पण तुझी नव्याने लाईफ सुरू होईल. पण मला असं कुठेतरी वाटतं की नाही, मला कोल्हापूर सोडायचं नाही आहे. कारण कोल्हापूर हे माझ्यासाठी फार फार मोठी गोष्ट आहे. माझा जीव की प्राण आहे म्हटला तरी चालेल. कारण एकदा जर मी एवढा सगळा लवाजमा घेऊन, एवढं सगळे प्रयत्न करून मी कॅनडात जाऊन फक्त 5 दिवस राहून जर एवढ्या मोठ्या संकटातून परत मी येऊन इथं येत असेल तर हा माझ्यासाठी कुठेतरी संदेशच आहे असं मला कुठेतरी वाटतं. त्यामुळे मला परत ही माझी माती सोडायची नाही आहे. त्यामुळे मी भावाला, कारण शेवटी ते माझ्या आई वडील आहेत, भाऊ आहे, त्यांना कुठेतरी वाटणार की माझ्या बहिणीचं कुठेतरी चांगलं व्हावं, बरं व्हावं, ती बरी जगावी परत, कारण एवढं सगळं तोंड दिलं आहे. त्यामुळे ते प्रयत्न करतायत. पण नाही, मग ती गोष्ट त्याला कुठेतरी मला प्रूफ द्यायलाच लागणार आहे की नाही बाबा, मी इथं राहून मी माझं व्यवस्थित बघू शकते किंवा सुरू करेन वगैरे. म्हणून मी आता एक छोटासा बिझनेस, माझं हे सगळं वाइंडअप केलं असल्यामुळे मी बऱ्यापैकी ते परत सुरू करणं माझ्यासाठी थोडंसं अवघड आहे. कारण त्या गोष्टींमध्ये पडणं आणि परत नव्याने उभं राहणं त्याला वेळ लागेल. त्यामुळे मी आता छोटासा एक बिझनेस माझा क्लोदिंग ब्रँड सुरू केला आहे. साड्यांची, म्हणजे साड्यांपासून सुरुवात करते आहे. पुढे जाऊन अजून माझे बरेच प्लॅन आहेत. त्यासाठी मी आता प्रयत्न करत राहणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना माहितीच आहे मी आता हे नव्याने सुरू केलं आहे. मी सोशल मीडियावरती वगैरे आहे, पोस्ट करते वगैरे. तर जे काही व्यक्ती बनते त्याच्या पाठीमागे खूप कारणं असतात. आणि आजकाल बऱ्याच लोकांचा आपल्या विभागात तरी असा विचार झाला आहे की मुली खूप फॅशनेबल राहत आहेत, खूप बोल्ड राहत आहेत, काय तरी सुगीच दिखावा करतायत, स्वतःला फार कुठेतरी दिसावं, उठून दिसावं म्हणून काहीच वागतायत. असं काही नाही आहे, अशी कुठलीच मुलगी करत नाही आहे. मुद्दा एवढाच आहे, प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की एखादी व्यक्ती जर स्वतःला रिप्रेझेंट करत असेल, उदाहरणार्थ जर मी बोल्ड राहते, मी मान्य करते, कारण माझे विचारच बोल्ड आहेत. आणि विचार बोल्ड असणं म्हणजे काय असतं हे ठराविक लोकांना माहिती आहे. कारण एखाद्याबद्दल तुम्ही चांगला विचार करणं, एखाद्या गोष्टीमध्ये बघताना चांगलीच गोष्ट बघणं आणि बऱ्यापैकी समाजाबद्दल पण चांगला विचार करणं, किंवा एखाद्याला तुम्ही काहीतरी 4 गोष्टी सांगताय, त्या सांगतानाही चांगल्या गोष्टी सांगणं, एखाद्याच्या प्रगतीसाठीच तुम्ही प्रयत्न करणं, ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे बोल्ड असणं, बोल्ड राहणं असतं. फक्त कपड्यांद्वारे तुम्ही बोल्ड दिसता ह्याचा अर्थ असं नाही आहे की तिला उगीच स्वतःला कुठेतरी दिखावा करायचा आहे, लोकांना एक्सप्रेस करायचं, एक इम्प्रेशन पाडायचं आहे वगैरे, असं काही नाही आहे. मुद्दा हा आहे की मुली थोड्याफार आहेत ज्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तसं राहतात वगैरे, तर त्या स्वतःला एक्सपोज करत नसतात, फक्त त्या एक्सप्रेस करायचा प्रयत्न करतात. आणि समजून घ्यायची, तुमची वृत्ती जर चांगली असेल तर ते तुम्हाला निश्चित कळेल की त्यांना एक्सप्रेस करायचं आहे. त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन जसा असेल तुम्हाला तसंच जग दिसणार आहे. त्यामुळे आज मी जे काही स्वतःला एक्सप्रेस करू शकली आहे ते फक्त तारा न्यूजमुळे. कारण मला ह्या गोष्टी खूप दिवस झालं मांडायच्या होत्या, पण मी मांडू कशा? मी डिरेक्टली बोलले तर लोक काय म्हणणार आहेत हे साहजिक आहे, समाजात फार मोठा विषय होईल आणि उगीचच बऱ्याच गोष्टी सुरू आहेत माझ्या आणि आत्ताच मी बोलले तर त्या गोष्टींमध्ये त्या भरीत भर असं होणार वगैरे. पण मला इथे एक्सप्रेस होण्याची संधी तारा न्यूजने दिली,
त्यामुळे मी खूप खूप आभार मानते त्यांचे. आणि अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, बऱ्याच स्त्रिया आपल्या कोल्हापूरमध्ये आहेत, त्याच्या बाहेर पण आहेत, त्यांच्याही लाईफमध्ये बरंच काही घडले. प्लीज मला त्यांना विनंती करायची आहे की तुम्हाला जर स्वतःबद्दल 4 गोष्टी जर मांडायच्या असतील, तुमच्यामुळे जर इतरांपर्यंत काहीतरी चांगला संदेश पोहोचत असेल, त्यांच्या आयुष्यात जर बदल घडणार असतील, तर तुम्ही प्लीज तारा न्यूजशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला डिरेक्टली करता येत नसेल तर माझ्याकडे या, माझ्याशी बोला, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देते आणि आपण स्वतः सगळे मिळून जाऊ आणि आपण स्वतःला एक्सप्रेस करायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्ही स्वतःलाही एक्सप्रेस करून स्वतःला सिद्ध म्हणता येत नाही आहे, पण तुम्ही काय आहात हे सगळ्यांना समजेल. लोकांच्या मनात जे तुमच्याबद्दल गैरसमज आहेत तेही दूर होतील आणि खरंच तुम्हाला बरं वाटेल. मला आज आत्ता हा शेवटचा क्षण आहे बोलण्याचा, पण मला खूप रिलॅक्स वाटते, खूप बरं वाटतंय. तारा न्यूजचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. मी ॲज अ प्रोफेशन मेकअप आर्टिस्ट आहे, म्हणून मी जे काही आयुष्यात घडत गेलं त्यावरती सतत मेकअप करत गेले, त्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवरती. पण मला हे समजतच नव्हतं की मेकअप मी करते सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करते, विसरण्याचा प्रयत्न करते, पण ते जे थर साचत गेलेत त्या पाठीमागे माझं जे खरं जो चेहरा होता आणि मी जी खरी होते ती पूर्ण मी विसरलेच होते. पण हे जे साचत गेलेलं सगळं होतं ते कुठेतरी जाऊन बाहेर पडणार होतं आणि त्याचा विस्फोट एवढ्या प्रमाणात होणार होता हे मला माहितीच नव्हतं. त्यामुळे कृपया करून स्वतः तुम्ही आयुष्यावरती मेकअप करण्याचा प्रयत्न करू नका. ते एखाद्या कार्यक्रमात चेहऱ्यावरती केलेला मेकअप तो मेकअप म्हणतात, पण या आयुष्यावरती मेकअप करायचा खरंच प्रयत्न करू नका. तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करायचा प्रयत्न करा, कोणासोबतही करा, कोणाजवळही करा, हरकत नाही आहे. जवळच्या व्यक्तीसोबत तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करायचा प्रयत्न करा, पण मनात कुठल्याही गोष्टी साचवून ठेवू नका. कारण ही गोष्ट मला खरंच सांगायची आहे, माझ्यासारखी व्यक्ती जी कितीही निगेटिव्ह गोष्टींमध्ये पॉझिटिव्हच प्रकारे पाहणं आणि परत नव्याने उभं राहणारी व्यक्ती, ती ह्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकते की लिटरली माझी सायकोलॉजिस्टकडे ट्रीटमेंट सुरू झाली काही काळापूर्वी आणि मी 1 महिनाभर डीप डिप्रेशनमध्ये गेले. कारण मी सगळं साठवलं होतं, असं होतं की पूर्ण साचलं होतं आणि ते बाहेरच पडलं नव्हतं. मी फक्त असं विचारत होते की मी सोडून दिलेल्या गोष्टी मी लक्ष देत नव्हते, पण असं काही झालं नव्हतं, ते साठलं होतं. त्यामुळे ते सगळं रिलॅक्स झाल्यानंतर, मी आत्ता शांत असल्यानंतर मला सगळ्या त्या गोष्टी बाहेर पडायला लागल्या आणि मग मला रिअलाईज झालं की ते सगळं साठलं होतं आणि ते आता एकदम बाहेर पडलं आहे. त्यामुळे मी पूर्ण डीप डिप्रेशनमध्ये गेले. मला असं वाटायला लागलं की अरे मी काय करते, मी कशासाठी जगते, जगण्यात काही अर्थ नाही आहे. लिटरली मी ह्या लेवलपर्यंत गेले की हातावरती मी चाकूने थोडंसं प्रयत्न केला स्वतःला त्रास करून घ्यायचा वगैरे, आणि मला ते आत्ता कळते की ते फार विचित्र होतं. मी जे काय वागले ते फार मूर्खपणा होता. मी हेच म्हणेन, ठीक आहे मी ते डीप डिप्रेशनमध्ये होते, सगळं साठलेलं बाहेर पडलं, मग ते मी फक्त स्वतःला एंटरटेन करत होते, स्वतःला सिंपत्ती स्वतःकडून मिळवण्याचा प्रयत्न होता. ह्याने काहीही साध्य होत नाही आहे. तुम्ही स्वतः नव्याने उभं राहा, स्वतःला एक्सप्रेस करायचा प्रयत्न करा आणि प्लीज अशा गोष्टी अजिबात करू नका. फक्त बोलायचा प्रयत्न करा, बोलण्यातून सगळ्या गोष्टी सुटतात. ह्या सगळ्या गोष्टी मला इथे मांडायचा तारा न्यूजने खूप मोठी संधी दिली आहे आणि त्या मार्गाने मी सगळ्यांना हा संदेश देऊ शकते. मला प्रत्येक स्त्रीला ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्वतःसाठी उभं राहा, स्वतःसाठी बोलायला शिका. आणि खूप खूप धन्यवाद. तारा न्यूजने मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मांडायला साथ दिली आणि संधी पण दिली आणि सगळ्यांचाही धन्यवाद. सगळे माझ्यासाठी खूप प्रयत्न करतायत, मला खूप आशीर्वाद दिले. माझ्या वाईट काळात आर्थिक मदत सगळ्यांनी केली आहे. इथून पुढे मला फक्त माझ्या सोबत तुम्ही राहा, मला आशीर्वाद द्या, एवढीच माझी विनंती आहे. आणि मी जशी सर्वांना नेहमीच मी जशी हसत खेळत दिसते तशीच मी इथून पुढेही राहीन. सर्वांना माझा खरंच धन्यवाद. नमस्कार.